नमस्कार. उत्सव आदिशक्तीचा, सन्मान नारीशक्तीचा. आजच्या या विशेष मुलाखतीत आपण भेटणार आहोत ज्यांना संपूर्ण सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रात आरोग्यलक्ष्मी म्हटलं जातं. नमस्कार, मी नरेश शेडगे. नमस्कार, मी केशव नाचुणेकर. क्लिअर कट या यूट्यूब चॅनलवर आम्ही तुमचं स्वागत करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात जर सर्वात आनंदाचा क्षण कुठला असेल तर तो आहे जेव्हा मुलं आपल्याला आई बाबा म्हणतात. आणि ज्यांनी हजारो पालकांना, हजारो आईंना, हजारो बाबांना मुलाचे ते बोबडे बोल ऐकवले, असे आई बाबा हे शब्द कानावर ज्यांच्यामुळे हजारो लोकांच्या पडले, अशा सौ डॉक्टर रुचा मिलिंद कुलकर्णी यांची विशेष मुलाखत आज आपण घेत आहोत. नमस्कार. क्लिअर कट टीमला मी धन्यवाद देते की त्यांनी आज मला मुलाखतीसाठी संधी दिली. खूप आभारी आहे. मॅडम, मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुमच्या बालपणाबद्दल ऐकायला आवडेल. तुमचं बालपण कसं होतं आणि तुमचे जे आसपासचे लोक होते त्यांचा तुमच्या बालपणावर काय परिणाम झाला? विशेषतः मॅडम, ज्या स्त्रिया होत्या तुमच्या जीवनात, जी आई असतील, तुमची मोठी बहीण असेल किंवा छोटी बहीण असेल किंवा आजी असेल, यांचा तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला हे ऐकायला आम्हाला अधिक आवडेल. ओके. मी मूळची सोलापूरची. माझं माहेर सोलापूरला आहे. माझे वडील मराठीचे प्राध्यापक होते आणि घरात आम्ही आजी, आई, बाबा आणि आम्ही 4 भावंड, 2 बहिणी आणि 2 भाऊ अशी आमची फॅमिली होती. माझे वडील मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांचे खूप साहित्यिक संस्कार माझ्यावर झालेले आहेत. आणि सोलापूरला शारदीय व्याख्यानमाला, गणेशोत्सवमधल्या व्याख्यानमाला असे खूप व्याख्यानमाला आयोजित असायच्या आणि आम्हाला खूप मोठे मोठे वक्ते आमच्या लहानपणात ऐकायला मिळाले आणि त्या काळात खूप नाटकं वगैरे पाहायला मिळाली. आणि माझे वडील पण नाट्य दिग्दर्शन करायचे, नाटकं बसवायचे आणि बऱ्याच राज्य नाट्य स्पर्धांचे ते परीक्षक म्हणून त्यांची नेमणूक केलेली असल्यामुळे आम्ही खूप नाटकं वगैरे त्यांच्यासोबत पाहिली. त्यामुळे नकळत एक काहीतरी मोठं साहित्यिक संस्कृतीचा जो ठेवा त्यांच्याकडून मला मिळाला आणि त्यामुळे ती श्रीमंती आमच्याकडे खूप झाली. आणि त्या आनंदामध्येच माझं बालपण खूप छान विकसित झालं. आणि या सगळ्या माझ्या लहानपणापासून मी टीनेजर म्हणजे पौगंडावस्थापर्यंतच्या काळात माझ्यावर परिणाम करणाऱ्या 2 प्रमुख स्त्रिया म्हणजे माझी आजी आणि माझी आई. माझी आजी, माझे वडील 2 वर्षाचे असतानाच माझे आजोबा एक्सपायर झाले. त्यामुळे आजीनं त्यांना वाढवलं आणि एक चांगलं शिक्षण देऊन एक चांगला उमदा एक प्राध्यापक बनवलं, एक साहित्यिक त्यांच्यातला निर्माण केला. आणि तिला स्वतःला सुद्धा खूप सुंदर मोठमोठी गाणी यायची. शिवाजी महाराजांवरची गाणी ती खूप छान म्हणायची, हादग्याची गाणी वगैरे ती खूप छान म्हणायची. आणि घरात एकूणच सगळं ते साहित्यिक वातावरण असल्यामुळे आजीकडनं खूप गाणी ऐकल्यामुळे त्याचा नंतर मला खूप फायदा झाला. आणि मलाही गाणी, लोकगीतं जी असतात आणि शांता शेळके ह्या व्यक्तिमत्वाचा आजीमुळे परिचय झाला. आणि त्यावेळेला दूरदर्शनवर शांता शेळकेंच्या ज्या कवितांचा कार्यक्रम असायचा तो कसा त्या कवितेचा आनंद घ्यायचा, नंतर त्या कवितांमधला अर्थ कसा असायचा. बहुतेक सगळ्या शांता शेळकेच्या कविता मी ज्या ऐकलेल्या होत्या त्या शेतीशी निगडीत होत्या. आणि माझ्या आजीचा पण जीव कुठेतरी शेतीत गुंतलेला होता. आणि त्यामुळे कशी त्या शेतकऱ्यांची एकूण लाईफस्टाईल असते आणि त्याचा कसा आपल्यावर परिणाम होतो ते मी सगळं जवळून बघितलं, अनुभवलं आणि त्याच्याबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली. आणि दुसरी म्हणजे माझी आई. माझी आई मूळची कर्नाटकची आणि ती लग्नानंतर महाराष्ट्रात आली. खरं म्हणजे कन्नड ही तिची मातृभाषा असल्यामुळे मराठी तिला यायचं नाही. आणि वडील तर माझे मराठीचे प्राध्यापक. त्यामुळे घरी कोणी आले लोक भेटायला त्यावेळेला आईचं कन्नडच्या टोनिंगमधलं मराठी ऐकून त्यांना खूप हसू यायचं. पण माझी आई कधी लाजली नाही. तिनं त्याच टोनिंगमध्ये, अजूनही ती मराठी खूप छान बोलते पण त्याच्यातलं कन्नड टोनिंग आपल्याला कळतं की ही व्यक्ती कानडी आहे. परंतु ती प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासानं करते. ज्या वेळेला आम्ही शाळेत जायचो त्यावेळेला आमचा पूर्ण अभ्यास घेणे, आम्हाला चांगल्या सवयी लावणे, नुसता अभ्यासच करायचा नाही तर त्याच्याबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये व्यायामसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे, अभ्यास करणे, चालायला जाणे, वेगवेगळे खेळ खेळणे. आणि सगळ्या मुलांना तिने सायकल कंपल्सरी यायला पाहिजे, गाड्या यायला पाहिजेत असं तिने शिकवलं आम्हाला. आणि मुलगा मुलगी असं काही भेदभाव केले नाही. आणि एक मोठं हे म्हणजे त्या काळामध्ये मला मेडिकलसारख्या शिक्षणाला तिनं खूप पाठिंबा दिला. कारण एखाद्या प्राध्यापकाच्या घरी बाकी काहीही शेतीसारखं काही उत्पन्न नसताना 4 मुलांना वाढवताना वैद्यकीय शिक्षण घ्यायचं हे त्या काळात थोडं कठीण आणि जिकिरीचं काम होतं.
प्लस थोडंसं बाकीच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं की अरे हिला मेडिकलला शिकून तुला काय नंतर फायदा, ती जाणार दुसरीकडे, तिचे पैसे काय तुला मिळणार आहेत का. तर त्यावेळेला ते हसायचे की तिच्या ती कर्तृत्वानं तिच्या स्कॉलरशिपवर शिकतीये, मला काही 5 पैसे द्यावे लागत नाहीत, तर तिला तिचं काय स्वप्न आहे ते साकार करू देत. त्यामुळे त्या दोघांनी पण मला पहिल्यापासून एक सुसंस्कृत आणि स्वातंत्र्य त्यांनी दिले आणि त्या स्वातंत्र्याचा व्यवस्थित विनियोग कसा करायचा त्यासाठी पण त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि नंतर पण आम्ही ज्या वेळेला मुलं मोठे झालो त्यावेळेला माझ्या आईनं LICचं काम सुरू केलं आणि परवाच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये LICचा एक प्रोजेक्ट होता की एका त्या तारखेलाच त्यांना 1 करोड केसेस काहीतरी गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करायच्या होत्या आणि त्यातल्या काही केसेस माझ्या आईनं केल्या. म्हणजे एक साधी गृहिणी जिला मराठी येत नाही तिनं आत्मविश्वासानं हे जे पाऊल टाकलं ते खरोखर कौतुकास्पद आहे. आणि एक डॉक्टर म्हणून मला आत्ता कळतं की जेनेटिकली हे कुठंतरी तिचे गुण आमच्या 4ही भावंडांमध्ये उतरले. त्यामुळे आम्ही पण खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता कार्यरत आहोत. माझी धाकटी बहीण MA आहे आणि ती कर्नाटकला बेंगलोरमध्ये असते. एक भाऊ आहे माझा, तो IIT पवईमध्ये शिकला आणि तो आता सायंटिस्ट आहे. त्यानं नंतर ॲस्ट्रोफिजिक्स नेदरलँडमध्ये PhD केली, अमेरिकेला जाऊन MS केलं. परंतु त्याचं स्वप्न होतं की भारतातल्या मुलांना जाऊन शिकवून आपल्याला नवीन सायंटिस्ट तयार करायचे. त्यामुळे आता सध्या तो IIT जोधपूरला प्रोफेसर म्हणून जॉईन झालेला आहे आणि सगळ्यात छोटा भाऊ डॉक्टर आहे आणि तो पुण्यात प्रॅक्टिस करतो. पण आमच्या ह्या सगळ्यांच्या या करिअरचा जो ग्राफ आहे तो केवळ तर आईच्या कष्ट, तिनं जे आमच्यासाठी कष्ट घेतले आणि आम्हाला जे बॅकिंग दिलं त्याच्यामुळे आम्ही कायमच तिचे ऋणी राहू. त्याबद्दल मला तिचे खूप आभार मानावे वाटतात. आणि तिसरी एक स्त्री म्हणजे माझं लहानपण जिथं गेलं तिथं एक स्त्रीरोगतज्ञ एक डॉक्टर होत्या, एक बालरोगतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ असे होते. आणि मी आमच्या घराच्या गॅलरीत उभे राहिले की बघायचे आणि आमच्या घरापासून बस स्टँड जवळ होता आणि सकाळी 7:30-8 वाजले की लोकांच्या लोंढे तिथे यायचे तपासासाठी नंबर लावायला आणि संध्याकाळपर्यंत ती गजबज गोंगाट ते असायचा. आणि ते दोघेही डॉक्टर एवढे शांत आणि काय आपण म्हणू सुहास्यवदनी आणि शांतपणे ते पेशंटना तपासायचे आणि प्रत्येक पेशंटच्या चेहऱ्यावर जाताना एक प्रकारचा आनंद असायचा की डॉक्टरने आम्हाला चांगला वेळ दिला. त्यावेळेला मला असं वाटायचं की हे लोक खेडेगावातून इकडे काय येतात. त्यावेळेला मी वडिलांना विचारायची की एवढी लोक कुठून येतात, तर ते सांगायचे खेडेगावात डॉक्टर नाही आहेत त्यामुळे ते शहरात येतात तपासायला. मग माझा एक बालसुलभ प्रश्न असायचा की खेडेगावात का डॉक्टर नाही आहेत, तर ते हसायचे की खेडेगावामध्ये सुविधा कमी असतात त्यामुळे डॉक्टर कोण जायला तयार होत नाहीत आणि ह्या डॉक्टरांचा एक माणुसकीचा त्यांच्या प्रॅक्टिसला स्पर्श आहे. त्यामुळे आज कितीतरी मोठे दवाखाने असताना सुद्धा या डॉक्टरांकडे लोकांचा ओढा का आहे, कारण त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये माणुसकीचा स्पर्श आहे. त्यामुळे ते नकळत लहान वयात कुठेतरी माझ्या मनावर बिंबवलं गेलं की आपण पण मोठेपणी डॉक्टर व्हायचं, स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचं आणि खेडेगावात प्रॅक्टिस करायची. त्यामुळे हे स्वप्न कुठेतरी नकळत त्या वयात माझ्या मनामध्ये रुजलं आणि त्या दृष्टीनंच माझी वाटचाल सुरू झाली. नंतर शाळेमध्ये मला सायन्स विषय आवडायला लागला. नंतर मी पुढच्या शिक्षणात जायला सायन्सची निवड करायला मी ठरवलं. त्यावेळेला माझे वडील म्हणाले की ते पुढे जाऊन एवढं शिक्षण घेऊन कष्ट करण्यापेक्षा तू साहित्याची तुला आवड आहे तर तू प्राध्यापिका हो, त्याच्यामध्ये सुद्धा खूप एक सर्जनशीलता लागते मुलांना शिकवायला, त्यांचे व्ह्यूज तयार करायला. पण माझा ओढा साहित्यापेक्षाही सायन्सकडे जास्त होता. त्यामुळे मी वडिलांना सांगितलं की नाही, मला डॉक्टर व्हायचं आहे आणि त्यासाठी मी मेडिकलच्या दृष्टीने म्हणून मी सायन्सला ॲडमिशन घेणार. त्यामुळे वडिलांचा विरोध असताना सुद्धा मी सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि पुढचा हा माझा सगळा प्रवास त्याच्यामुळे सुकर झाला. मॅडम, खूप छान वाटलं तुम्ही तुमच्या आईबद्दल, आजीबद्दल, त्या डॉक्टरांबद्दल बोललात आणि तुम्ही जो हट्ट केला की मला डॉक्टरच व्हायचं आहे. आणि त्यामुळे मॅडम खऱ्या अर्थाने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अनेक मॅडम जेव्हा तुमच्याबद्दल लोक बोलतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण लोकांनी आशा सोडलेली असते आणि तेव्हा तुम्ही देवदूत म्हणून त्यांच्या जीवनात जाता. मॅडम, हा प्रवास सगळा आता आम्हाला ऐकायचा आहे. आणि त्यातील मॅडम पहिला प्रश्न मॅडम त्या प्रवासातला मी तुम्हाला हा विचारेन. तुम्ही स्वतःचा हट्ट केला आणि तसं बघायला गेलं तर मॅडम घरात काय तुम्हाला डॉक्टर पार्श्वभूमी, वैद्यकीय पार्श्वभूमी काहीच नाही आणि तुम्ही डॉक्टरचा प्रवास तुम्ही सुरू केला. तर मॅडम या प्रवासातील ना जो तुमचा पहिला दिवस होता तो कसा गेला, त्याचबरोबर तुम्ही उपचार जो पहिला केला असेल तो कसा गेला आणि त्या लहान प्रसूती झाली असेल तो मॅडम क्षण खूप मोठा असेल, पहिली प्रसूती. तर मॅडम या क्षणांबद्दल मॅडम जरा आम्हाला ऐकायला आवडेल. ओके, नक्कीच.
जेव्हा पहिल्यांदा सायन्सला ॲडमिशन घेतली त्यावेळेला बायोलॉजी हा प्रमुख मेन सब्जेक्ट होता आणि बायोलॉजीला फ्रॉगचं डिसेक्शन म्हणजे बेडकाचं डिसेक्शन हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं, कारण बेडकाच्या शरीराची रचना आणि मानवी शरीराची रचना ही बऱ्यापैकी सेम असते. त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा बेडकाचं डिसेक्शन आम्हाला करायला सांगितलं, त्या बेडकांना भूल दिलेली असते, त्यामुळे त्यांच्या हृदयाचं पंपिंग चालू असतं, पण तो बेडूक पॅरलाईज झालेला असतो, त्याला काही संवेदना नसतात. त्यामुळे ज्या वेळेला पहिल्यांदा तो कट सेक्शन घेतला आणि बेडकाला कंप्लीट ओपन केलं आणि त्याचे सगळे सिस्टीम्स बघितले, त्यावेळेला म्हणजे त्या परमेश्वर आणि निसर्ग असं वाटलं की हे कोणी निर्माण केलेलं असेल, की हे सिस्टीम किती छान आहे. फुफ्फुस आहेत, हृदय आहे, किडनी आहे आणि ह्या सगळ्याचं पंपिंग चालू आहे. आणि अशीच मानवी शरीराची सुद्धा रचना असते आणि ती रचना मला शिकायचं आहे. त्यासाठी मला ह्या बेडकाचा अभ्यास मला चांगला केला पाहिजे आणि मला खूप कुतूहल निर्माण झालं आणि त्या दृष्टीनं मी वेगवेगळी पुस्तकं सायन्सची वाचायला लागले आणि त्याच्यातून मला कळत गेलं की मानवी शरीर रचना कशी असते आणि एकूणच ह्युमन सायन्स म्हणजे हे नवीन गर्भाची निर्मिती कशी होते आणि आपलं लाईफ कसं असतं, म्हणजे एक शैशवापासून जन्मलेल्या बाळापासून ते पेडियाट्रिक टू जेरियाट्रिक ज्याला आपण म्हणू की लहान मुलापासून ते वृद्धत्वापर्यंतचा जो हा प्रवास असतो, ह्याच्यामध्ये प्रत्येक पेशींमध्ये कसा बदल होतो हे शिकायला मला फार उत्साह वाटला. आणि नंतर ज्या वेळेला मेडिकलला प्रवेश घेतला त्यावेळेला फर्स्ट इयरला आम्हाला ह्युमन डिसेक्शन असतं, माणसांचं डिसेक्शन करायचं आणि त्यातल्या सगळ्या शारीरिक रचना शिकून घ्यायच्या. त्यावेळेला पण ते शिकताना बऱ्याच जणांना माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना त्या फॉर्मेलिन ज्याच्यामध्ये ते प्रेतांना ठेवलेलं असतं ते सडू नयेत आणि त्यांच्या सिस्टीमचा नीट अभ्यास करता यावा, त्या फॉर्मेलिनच्या वासानं कोणाला चक्कर आली, कोणाला ते सुकलेले देह बघून अशी एक भीती वाटली किंवा नको वाटलं करायला. पण समहाऊ मला त्याच्यात इंटरेस्ट असल्यामुळे मला असं वाटलं नाही आणि ते पूर्ण शारीररचनेचा जो अभ्यास होता ते पूर्ण मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन केला आणि त्यामुळे मानवी शरीरातली आतली गुंतागुंतीची जी रचना होती ती समजून घ्यायला मला फार छान उपयोग झाला. आणि ज्या वेळेला मी थर्ड इयरला गेले त्यावेळेला थर्ड इयरला मेडिकलला आम्हाला स्त्रीरोग प्रसूती गायनॅक ऑब्स्टेट हा विषय असतो, तर त्याची पण मजा झाली. मी माझ्या गायनॅक डिपार्टमेंटला माझी ड्युटी लागलेली होती, तर मी आणि माझी मैत्रीण असं आम्ही दोघीजणी मिळून म्हटलं की आपण हॉस्पिटलची चक्कर टाकूयात आणि आपलं वॉर्ड कुठं आहे, डिलेव्हरीची रूम कशी असते ते पाहायला जाऊयात. म्हणून मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी निघालो. माझ्या मैत्रिणीला कोणीतरी ओळखीचं भेटलं म्हणून ती बोलत थांबली आणि मी हळूहळू त्या वॉर्डमध्ये गेले आणि एका रूममधून मला बाईचा आवाज ऐकू येत होता जोरजोरात. तर मी तिथे गेले तर ती प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यातली ती बाई तिथे कळा घालत होती आणि तिथे सिस्टर होत्या. मग मी तिथे कुतूहलानं विचारलं, ही लेबर रूम आहे का, ही डिलेव्हरीची रूम आहे का? तर ते म्हटले, हो तुम्ही डॉक्टर का, तुमची ड्युटी लागली आहे का इथे? तर मी म्हटलं हो. ओ या लवकर या, इथे पटकन डिलेव्हरी होती आहे बाळाची, तुम्ही प्रसूती करा. आणि मी तर प्रसूती कधी केलेली नव्हती, बघितलेले होते पण मी केलेली नव्हती. पण मला काही काळाच्या आत त्या दोन्ही सिस्टरनी मला एप्रन घातला, एकीने ग्लोव्ज दिले. मग त्यांनी सांगितलं, म्हटलं सिस्टर पण मला म्हणजे मला काय कळत नव्हतं. तर त्या म्हटल्या, काय नाही मॅडम, तुम्ही कॉटन घ्या, सपोर्ट द्या, बेबीचं हेड ओढा. आणि मला इतकं म्हणजे मला वाटत होतं की जे मी स्वप्न माझं होतं की मी एक गायनॅकॉलॉजिस्ट व्हायला पाहिजे त्याचं एकदम दानकन पुढ्यात आदळेल असं काही मला कल्पना नव्हती. सुदैवाने ती 5व्या खेपेची बाई होती त्यामुळे तिला काही टाके वगैरे घ्यावे लागले नाही, परंतु त्या बेबीला मी हेड डिलिव्हर केलं. त्या सिस्टरनी जसं सूचना दिल्या त्याप्रमाणे मी बाळाचे हात घेतले, पाय ओढले, ते बाळाला बाहेर डिलिव्हर केलं आणि ते बाळ जे टॅ करून रडलं आणि तो आवाज मला इतका मस्त वाटला, मला इतका आनंद झाला की अरे म्हणजे हेच माझं स्वप्न होतं आणि ते आज इतक्या अचानकरित्या पूर्ण झालं. त्यानंतर ते कॉर्ड कट करून बेबी सेपरेट केलं आणि खूप एक अविस्मरणीय आनंद झाला मला. आणि ते लेबर रूममध्ये सगळीकडे पाणी आणि रक्त पडलं होतं आणि मी ती डिलिव्हरी केली आणि त्या आनंदात मी घरी गेले. आणि घरी गेल्या असं दृश्य होतं की माझी आई कलिंगड कापत बसली होती आणि ते लाल कलिंगड बघितल्यानंतर मला नेहमी कलिंगड खायला खूप आवडतं, त्यामुळे आई म्हटली की हे बघ तुझ्यासाठी खास कलिंगड कापते. मी म्हटलं तू कलिंगड काय कापतेस, मी तिथं आता बाईला कापून टाके घालून आले. त्यामुळे तो म्हणजे डिलेव्हरीचा पहिली डिलेव्हरी ही मी कधीच विसरणार नाही, कारण ती एकदम अनपेक्षितरित्या मी केली होती. मग त्यानंतर जसा जसा अभ्यास केला तेव्हा ती प्रसूती सुलभ होण्याकरता, सुखद होण्याकरता पेशंटला काय उपचार करायला हवेत काय नाही ते नंतर शिकत गेले. त्यावेळेला पहिल्या डिलेव्हरीची मी केली त्याचं मला इतकं हसू येतं आणि अजूनही जेव्हा जेव्हा मला आठवतं तेव्हा मी एकटीच हसत बसते तो अनुभव घेऊन. मॅडम, कोविड काळामध्ये तुम्ही एक लेख लिहिला होता की एका ॲडमिशनची गोष्ट,
नेमका तो किस्सा काय होता आणि त्या लेखामागची जी कहाणी होती, तो प्रसंग किंवा तो किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. तो किस्सा तर फारच फिल्मी स्टाईलचा आहे. माझं पहिल्यापासून म्हणणं होतं की मी स्त्रीरोगतज्ञ गायनेकॉलॉजिस्ट मला व्हायचं आहे आणि मला खेडेगावात प्रॅक्टिस करायची आहे. पण मी ज्या काळात शिकले त्यावेळेला आत्तासारखी PG नीटची वगैरे परीक्षा नसायची. त्यावेळेला 1 किंवा 2च सीट असायचे, एक ओपन मेरिटला आणि एक रिझर्व सीट असायची. आणि त्यासाठी मेरिटला नंबर येणं म्हणजे पहिला नंबर येणं हा महत्त्वाचा असायचा. तुम्ही जर ओपन कॅटेगरीत आहात, तुम्ही जर फर्स्ट आलात तर तुम्हाला ती सीट मिळणार. एवढं साधं सोपं साधं आणि अवघड तेवढंच अवघड असं ते इक्वेशन होतं. मी ज्या वेळेला 3rd इयरला गेले त्यावेळेलापासून माझ्या गायनॅकच्या मॅडमच्या मी मागे मागे असायची की मॅडम मला काहीही करून मला स्त्रीरोगतज्ञ व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी माझी किती कष्ट करायची तयारी आहे, त्यासाठी मी काय काय करू सांगा. आणि सुदैवाने त्या मॅडमनी पण मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. ते म्हटले की तू जेवढं प्रॅक्टिकल बघशील आणि त्यानंतर तू थेरॉटिकल अभ्यास करशील तेवढं तुझे प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही पण पक्के होतील. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी मला वेगवेगळ्या हॉस्पिटलला अटॅचमेंट मिळवून दिल्या 3rd इयरला असताना. तेव्हा मी खूप प्रसूती बघितल्या, अवघड कॉम्प्लिकेटेड प्रसूती कशा करायच्या, त्याच्यात काय कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात आणि ते कसे निस्तरायचे. आणि त्यानंतर मी आधी ते बघायची आणि नंतर मी त्याचे पुस्तकातलं डिस्क्रिप्शन वाचायची. पण आधी ते बघितल्यामुळे ते दृश्य जे आपण बघितलेलं असतं ते मनावर इतकं कोरलेलं असायचं. त्यामुळे खूप अवघड केसेसचं कसं ऑपरेशन करायचे, ते ऑपरेशनमधले स्टेप कसे असतात आणि ती निर्धोक प्रसूती करायची किंवा ऑपरेशन व्यवस्थित करायचं हे कसं शिकायचं, त्यातनं मला ते शिक्षण मिळत गेलं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मी 3rd इयर फायनलला मेरिटला मी फर्स्ट आले, की जे माझं स्वप्न होतं की मी फर्स्ट यायला पाहिजे आणि मला MDला ॲडमिशन मिळायला पाहिजे. तर फर्स्ट आल्यानंतर ॲडमिशन मी MDसाठी फॉर्म भरला आणि मी वाट बघत होते आणि ठरल्याप्रमाणे मला कॉल आला की तुमची MDसाठी निवड झालेली आहे आणि सातारा इथे तुमचा इंटरव्ह्यू आहे. आणि 27 जानेवारीची ती तारीख होती. 27 जानेवारीला तुम्हाला 12 वाजता इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे. तर सोलापूरपासून सातारला जायला साधारण 5 ते 7 तास लागतात. त्यामुळे मी आईला म्हटलं की आपण इंटरव्ह्यूला जायचं तर कसं करूयात. मग आई म्हणाली सकाळी लवकर स्वयंपाक करून ठेवूयात बाकीच्या भावंडांचा वगैरे आणि 5:30च्या पहिल्या बसने आपण जाऊयात, म्हणजे आपण 11:30-12पर्यंत पोचू. 12:30ला इंटरव्ह्यू सुरू झाले की साधारण 5-6पर्यंत संपतील. परत 6च्या बसने आपण रात्री 12पर्यंत सोलापूरला परत येऊ. माझे वडील थोडेसे ह्याच्या अगेन्स्ट होते, कारण त्यांचं म्हणणं होतं की हे तू बाहेर राहून शिकणार आणि खूप कटकटीचं आहे, त्यापेक्षा तू आता डॉक्टर झालीस तर तू प्रॅक्टिस कर ना, स्त्रीरोगतज्ञ व्हायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे. म्हटलं नाही, ते माझ्या लाईफचं अल्टिमेट डेस्टिनेशन जे म्हणतो की तिथं जाऊन मला थांबायचं आहे. माझ्या प्रवासाचा तो एक टप्पा जो म्हणू की कुठं थांबायचं आहे मला, तर मी स्त्रीरोगतज्ञ झाले आणि मी खेडेगावात त्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू करणार, तेव्हा मला स्त्रीरोगतज्ञ हे व्हायचंच आहे. त्यामुळे ते म्हटले ठीक आहे. मग भल्या पहाटे मी आणि आई निघालो. आम्ही 5:30ला सातारच्या बसमध्ये बसलो आणि बरोबर आम्ही 12 वाजता सातारला पोचल्यानंतर जिथं इंटरव्ह्यू होता तिथं गेलो आणि तो सगळा माहोल इंटरव्ह्यूचा होता. आणि कोण फर्स्ट आहे, कोण सेकंड आहे, काय. मग प्रत्येकजण नवीन असल्यामुळे एकमेकांना विचारायचे की तुझे मार्क किती. मग मी गेल्यानंतर 10-15 मिनिटांनी सगळ्यांची ओळख की बाबा तुम्ही कुठून आलात, तुम्ही मार्क किती आहेत. बऱ्याच जणांना कळले की ही टॉप आलेली मुलगी, टॉपरची जी आहे ती आता ही मुलगी आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटलं हां आता ही आली म्हणजे हिलाच सीट जाणार. एकेकांचे इंटरव्ह्यू सुरू झाले. मग त्या इंटरव्ह्यूला सगळ्यांचे आमचे कागदपत्र तपासतात, त्याच्यात मार्कलिस्ट, फर्स्ट, सेकंड, 3rd इयरची मार्कलिस्ट. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी पहिल्यांदा एक आम्हाला प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन मिळालेलं असतं आणि ज्या वेळेला तुमचा इंटर्नशिपचा कालावधी संपतो त्यानंतर तुम्हाला परमनंट रजिस्ट्रेशन मिळतं. तर हा परमनंट रजिस्ट्रेशनचा नंबर MDच्या ॲडमिशनसाठी खूप महत्त्वाचा होता. आणि नेमकं 1992मध्ये दंगल जी झाली ते आमच्या रजिस्टर ऑफिसमधून माझं रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट पाठवलं गेलं, पण त्या दंगलीमुळे ते बॉम्बेच्या पोस्ट ऑफिसमध्ये तो गठ्ठा राहिला आणि तो तिथून डिस्पॅच झाला नाही. माझ्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट परमनंट नव्हतं. मग इंटरव्ह्यूला माझा नंबर आला, सगळे सर्टिफिकेट आणि बघितले, माझे मार्क बघून सगळ्या सारे म्हणजे छान आहे तुझं. आणि त्यांनी विचारलं काय तुला काय करायचं आहे, तर मी सांगितलं की नाही मला ह्याच्यातच पुढे करिअर करायचं आहे आणि मला खेड्यात प्रॅक्टिस करायचं आहे. त्यामुळे का शहरात का नाही, खेड्यात का नाही. म्हटलं नाही सर, मी पहिल्यापासून ठरवलं की मी गायनेकॉलॉजिस्ट होणार आणि खेड्यात प्रॅक्टिसला जाणार. मग ते सगळं बघितल्यानंतर ते म्हटले ठीक आहे, म्हटले तुझी ॲडमिशन फिक्स आहे, परंतु एकच प्रॉब्लेम आहे की तुझ्याकडे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर तुझा नाही आहे, तर त्याच्याशिवाय आम्ही तुला ॲडमिशन देऊ शकत नाही. आणि त्या क्षणाला म्हणजे
मी इतकी कॉन्फिडंट होते की आता माझी ॲडमिशन झाली तर एकदम म्हणजे पायाखालचं आपण ज्यावेळेला समुद्रात किनाऱ्यात थांबलेलो असतो आणि ती वाळू सरकल्यानंतर कसा आपल्याला सरकल्याचा फील येतो तसा एकदम मला फील आला की संपलं आता, आपलं भविष्य सगळं अंधारमय, आता आपल्याला रजिस्ट्रेशन मिळणार नाही. मी एक क्षणभर घाबरले की याच्या पुढं काय होणार, पण परत म्हटलं नाही, आता आपल्याला इथं हातातोंडाशी आलेला घास आपल्याला घालवायचा नाही. म्हणून मी त्या प्रिन्सिपलला विचारलं आमच्या की सर ह्याला काय करावं लागेल. तर ते म्हणाले की ह्याच्यासाठी तुझा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे. मला हेही माहीत नव्हतं की ते कुठून, म्हणजे मुंबईला आमच्या काउन्सिलमधून येणार एवढं माहिती होतं. मग मी म्हटलं सर ते मुंबईला काउन्सिल कुठं आहे. तर ते हसायला लागले. ते म्हणाले तू काय काउन्सिलला जाऊन घेऊन येणार. म्हटलं हो सर मी मिळवणार, मी 24 तासात ते सर्टिफिकेट मिळवते आणि 24 तासाच्या आत इथे आणून देते. तर त्यांना पण हसू आलं की ह्या मुलीला बहुतेक काय कळत नाही, हे सातारहून मुंबईला जाणार कशी, मुंबईला दंगल आहे, कर्फ्यू आहे आणि ती काय करणार आहे. ते म्हटलं चालेल एक चान्स आपण हिला देऊयात. म्हणून त्यांनी सांगितलं ठीक आहे तुला आम्ही 24 तासाची मुदत देतो. आज शुक्रवार आहे आणि शनिवारी 12पर्यंत तुझं रजिस्ट्रेशन नंबर दिलंस तर तुझी ॲडमिशन फिक्स, नाही तर सोमवारी पुढचा जो नंबर आहे त्याला ॲडमिशन जाईल. मी म्हटलं ठीक आहे चालेल. एवढं म्हणून मी बाहेर आले आणि डोळ्यात पूर्ण डोळे तुडुंब पाण्याने भरलेले आणि बाहेर असे सगळे आतुरतेने माझी वाट बघत होते की आता ही आनंदात येणार आणि हिला सीट मिळणार. आणि माझा चेहरा पडलेला, डोळ्यात सगळं पाणी आणि आई पण एकदम अशी हसत थांबलेली की आता झालं हिची ॲडमिशन. तिलाही कळेना काय झालं, 1 मिनिट. मग मी बाहेर आले आणि मम्मीला सांगितलं की असं असं झाले मम्मी आणि माझं परमनंट रजिस्ट्रेशन नंबर नसल्याकारणाने मला इथे ॲडमिशन मिळणार नाही आहे. मग ती म्हटली अरे बापरे त्याला काय आहे पुढे. म्हटलं ते मुंबईला जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन आणायला पाहिजे. ती म्हटली हे काय शक्य नाही बाई, आपण आपल्या आल्यापावली परत जाऊया. म्हटलं नाही हे मी परत जाणार नाही, काही झालं तरी मला ही ॲडमिशन मिळवायचीच आहे. ती म्हटली पण कशी मिळवायची. म्हटलं थांब कोणतरी आपले एक नातेवाईक साताऱ्यात आहेत, तुला आठवते का कोण आहेत ते. तर माझ्या मावस बहिणीच्या नणंदेला साताऱ्यात तिला दिलेलं होतं. तर ती म्हटली हो तिची मावस बहिणीची नणंद तिला इथं दिलेली आहे. मग त्यावेळेला काय आजच्यासारखे मोबाईल नव्हते आणि कॉल बुक करून बोलावं लागायचे. PCO होते, पब्लिक कॉल PCO जे असायचे बूथ असायचे ते होते. मग त्या कॉलेजपासून ते बूथ खूप लांब होतं. मग मी तिथले जे सुपरवायझर होते त्यांना म्हटलं की सर मला इथून बूथ कुठं आहे सांगाल का. ते म्हणाले सांगतो त्याला, तुला सातारला सेंट्रल गावात जायला पाहिजे पण इथून तिथून जाण्यासाठी रिक्षा किंवा बस काहीच सोय नाही आहे. मग त्यांनी तिथे एक मिलिंद कुलकर्णी म्हणून एक डॉक्टर होते, ते पण त्यांचाही इंटरव्ह्यू होता, ते मेडिसिनसाठी आले होते. तर त्यांनी सांगितलं अरे मिलिंद हिला घेऊन जरा कॉल करायचा आहे, तू घेऊन जा राजवाडा म्हणून जी एरिया आहे साताऱ्यातली, राजवाड्यावर घेऊन जा आणि तिचा फोन झाला की परत घेऊन ये. तर ते म्हटलं हां ठीक आहे चला मॅडम. मग मला ते कोण मिलिंद कुलकर्णी तेही माहिती नव्हते त्या क्षणाला. मग त्यांनी मला नेलं. मग तिथे जाऊन मी फोन केला माझ्या मावस बहिणीला की अगं तुझ्या जे नंदेचं लग्न झालं आहे ते सातारला असते, तिचा मला फोन नंबर मिळेल का, आणि मी इथं अशी आले इंटरव्ह्यूसाठी आणि माझा प्रॉब्लेम झाला आहे. मग तिला काय कळलं नाही मी काय सांगत होते. ती म्हटली मी नंबर देते आणि ते कोऑपरेटिव्ह आहेत ती लोक, तू त्यांच्याकडे मदत माग. मग तिने मला नंबर दिला. तो नंबर घेऊन मी त्या डॉक्टरांना फोन केला. ते व्हेटरनरी डॉक्टर होते, तिचे सासरे आणि तिचे नंदेचे मिस्टर. मग मी त्यांना फोन केला की काका मी अशी आलेली आहे इंटरव्ह्यूला, पण माझ्याकडे परमनंट रजिस्ट्रेशन नाही आहे, त्याच्यासाठी माझा इंटरव्ह्यू थांबला आहे, तर मला मुंबईला जाण्यासाठी तुम्ही काय मदत कराल का. मी ज्यांच्याशी बोलले त्यांना मी कधी बघितलेलं नव्हतं आणि त्यांना मी काय सांगते तेही कळेना. ते म्हटले तू आधी घरी ये, आपण बोलूयात आणि मग ह्याच्यातून मार्ग काढूयात. मग नंतर मी परत त्या मिलिंद कुलकर्णींसोबत परत हॉस्पिटलला परत आले. मग तिथून मी आणि माझी आई आमच्या त्या रिलेटिव्हच्या घरी गेलो आणि त्यांना ते सगळं सांगितलं. सुदैवानं ते पण म्हणाले की मुलीचं इतकं जवळ आलेलं ॲडमिशन काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, माझी मुलगी मुंबईला दिलेली आहे आणि त्या ऑफिसच्या समोरच तिचं घर आहे सुदैवानं, पण तुम्ही दोघीच लेडीज कशा जाणार मुंबईला, तुम्हाला मुंबईची माहिती आहे का. त्याच्या आधी मी आणि माझी आई आम्ही कधीच मुंबईला गेलेलो नव्हतो. मग त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, डॉक्टर अविनाश म्हणून होते, की अविनाश तू हिला घेऊन मुंबईला जा, ही आता तुझ्या बहिणीसारखी आहे, तू घेऊन हिला मुंबईकडे आपल्या ताईंकडे जा आणि त्याच्यासमोर जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे काळा चौकीला तिथे जाऊन ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळण्यासाठी काय प्रयत्न करता येतील का बघा. तर ठीक आहे. मग मी ते पण तयार झाले. त्यांची गव्हर्नमेंट सरकारी ड्युटी होती पण ते त्यांनी रजा टाकली आणि रात्रीच्या बसने आम्ही दोघंही निघालो. प्रचंड कडाक्याची थंडी आणि मी अक्षरशः अंगावर एका ड्रेसवर आम्ही गेले होते, कारण जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा आणि परत यायचं आहे. मग एक डबा घेऊन गेलेलो. डबा खाण्याची पण शुद्ध नव्हती की काही करून मला तर सर्टिफिकेट मिळवायचं आहे. मग ते म्हणाले बॅग कुठे तुझ्याकडे, कपडे वगैरे उद्या काय बदलायला. म्हटलं काही नाही आहेत.
मग त्या नातेवाईकांनी ड्रेस दिला त्यांचा एक, आणि मग आम्ही दोघं मुंबईच्या गाडीत बसलो. रात्री गाडी निघाली आणि पहाटे 6:30 सकाळी 7ला मुंबईला पोचली. पण 8 वाजेपर्यंत कर्फ्यू होता आणि रस्त्यावर डेड बॉडी पडलेले होते, बाटल्यांचे तुकडे फुटलेले होते, रक्त सडा पसरलेला होता आणि पोटात माझ्या आदल्या दिवशी काही नाही. कारण मला प्रचंड टेन्शन होतं की आपल्याला सर्टिफिकेट मिळवायला आपण हे पाऊल उचललं आहे, पण ह्याचं काय होणार आहे ते मला माहिती नाही. बरं, घरी वडिलांना आम्ही फक्त फोन करून सांगितलं की मी आता मुंबईला जाऊन सर्टिफिकेट आणणार आहे. तर ते चिडले की हे काय चाललं आहे, आपल्याला काही माहिती नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन करणार काय. पण मी फर्म होते की मी सर्टिफिकेट मिळवणार. मग आम्ही उतरल्यानंतर तिथे इनमीन आम्ही 4 माणसं त्या गाडीमध्ये होतो, त्या बसमध्ये. उतरल्यानंतर तिथे एक पोलिसांची ती राहुटी ठोकलेली असते, त्याच्यात त्यांनी सांगितलं की आता कर्फ्यू आहे, आता तुम्ही जाऊ शकत नाही, बसा. मग त्या पोलिसांचा सकाळचा चहा आणि बिस्किट आला. ते काय त्यांना दया आली आमची तोंड बघून. ते म्हटले चहा बिस्किट तर खा, नाही तर तू पडशील आता थोड्या वेळाने. मग मी त्यांच्याकडे चहा आणि बिस्किटं खाल्ली. 8 वाजेपर्यंत बसलो आणि 8ला नंतर त्या नातेवाईकांच्या घरी गेलो. मग तिथेही त्यांना सगळं सांगितलं. मग त्यांच्या घरापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर ते ऑफिस होतं. मग तिथे आम्ही दोघं निघालो. मग त्यांनी सांगितलं की लवकर जायला पाहिजे कारण शनिवार आहे आणि 11पर्यंत ऑफिस बंद होईल, त्यावेळेला तुम्ही लवकर जा. मग तिच्या घरापासून चालत 10 मिनिटाच्या अंतरावर ऑफिस होतं. तिथे आम्ही निघालो. मग बघितलं, बोर्ड बघितलं तिथं कार्यालयाचं आणि पायऱ्या चढत होतो. तर चढत असताना एक गृहस्थ तिथून, मी वेळ बघितली तर 10:15 झाली होती. म्हटलं अजून 11 वाजेपर्यंत ऑफिस असणार आणि वर ते रजिस्ट्रार भेटणार. तर ते लाकडी पायऱ्या होत्या आणि मी टप पायऱ्या चढत होते आणि वरून एक हातात ब्रीफकेस घेतलेले, शर्ट इन केलेले, टाय लावलेले एक गृहस्थ खाली उतरत होते. आणि एका क्षणाला मी धडकणार वर चढताना. ते मी एकदम त्यांच्यासमोर थांबले. त्यांनी माझ्याकडे बघितलं, मी त्यांच्याकडे बघितलं. नंतर ते पायऱ्या खाली उतरून गेले आणि मी वर चढताना एक काळं मांजर आडवं आलं. मग माझ्याबरोबर त्या अविनाश दादा म्हटले, अरे बापरे, मांजर आडवं आलं की आता काय करायचं. म्हटलं नाही, मला जेव्हा मांजर आडवं जातं ना, माझं काम 100% होतं, आपल्याला सर्टिफिकेट मिळणारच. म्हणून मी एकदम कॉन्फिडंट झाले की अरे मांजर आडवं गेलं म्हणजे माझं काम होणार. मग मी धावत पळत त्या 5व्या मजल्यावर ऑफिसला गेले तर ते शिपाई मामा होते, ते कडी लावून कुलूप लावत होते. मग मी त्यांना सांगितलं, एक मिनिट म्हटलं हे रजिस्ट्रेशन ऑफिस हेच आहे ना. त्यांनी बोट दाखवलं, हो हेच आहे की, वाचा की. मग म्हटलं नाही, माझं काम आहे रजिस्ट्रेशन साहेबांकडे. ते म्हणे नाही, आत्ताच खाली गेले ते, आता नाही, आज आता बंद ऑफिस, सोमवारी या तुम्ही. आणि मला एकदम एका क्षणात लक्कन कळलं की मगाशी उतरताना ज्यांना आपण धडकलो तेच ते रजिस्ट्रार असणार. त्या क्षणाला मी तिथून फास्ट पळत खाली आले की कुठल्याही क्षणी तो माणूस खाली पोचायच्या आत आपल्याला त्याला गाठायचं आहे. रस्त्यावर ते गेले की मुंबईच्या गर्दीत कुठे हरवून जातील आपल्याला कळणार नाही. मग परत मी धाड खाली आले आणि माझ्या सुदैवानं ते खाली पोचल्यानंतर त्यांना कोणतरी गृहस्थ भेटले आणि ते बोलत थांबले होते. तर मी इतकी फास्ट गेले होते की मला काही बोलता पण येईना त्यांच्यासमोर. मग त्यांनी सांगितलं, जरा शांत हो, काय झालं. मग मी त्यांना सगळा माझा प्रवास सांगितला की मी सोलापूरहून सातारला इंटरव्ह्यूला आले, माझी MDला मला मिळालेलं ॲडमिशन, पण मला परमनंट रजिस्ट्रेशन नंबर नसल्याकारणानं माझी ॲडमिशन थांबली आहे. त्यामुळे त्यांनी तिथेच मला रस्त्यावर हात जोडला, चल वर बघूयात काय करता येईल म्हणून. मग वर गेल्यानंतर त्यांनी बघितलं, त्यांच्याकडे ते एक पाठवलेले ज्यांचे सर्टिफिकेट पाठवलेले असतात त्यांचं एक बुक असतं. तर त्याच्यावर असं होतं की हिचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाठवलेलं आहे. मग ते त्यांनी ट्रेस केल्यानंतर कळलं की मुंबईच्या मेन पोस्ट ऑफिसमध्ये बरेच गठ्ठे पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सापडलेलं आहे. मग ते म्हटले, तुझं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तर गेलेलं आहे त्याच्यामध्ये. मग मला कळे ना आता काय करावं की इथपर्यंत आलो आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डिस्पॅच झालं आहे, पण अशी परिस्थिती आहे की त्या दंगलीमधून आपण आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट शोधूच शकणार नाही. मग मी त्यांना म्हटलं, सर ह्याच्यातनं काय मार्ग काढता येईल. मग त्यांनी एक 5 मिनिट विचार केला आणि ते म्हटले की ठीक आहे, मी रजिस्ट्रार म्हणून माझ्या ऑथॉरिटीमध्ये तुझा नंबर शोधून काढू शकतो आणि हा हिचा नंबर आहे, ह्याच्यावर तुम्ही ॲडमिशन द्या आणि ते आम्ही नंतर तुला डुप्लिकेट रिलीज करू. मग म्हटलं ठीक आहे. मी एकदा कॉलेजचा नंबर घेतला होता, त्या प्राचार्यांशी बोलून बघते. मग मी त्या सरांना फोन केला की सर मी इथं पोचले. तर एक क्षणभर ते पण थक्क झाले, तू पोचलीस, ऑफिसमध्ये पोचलीस. म्हटलं हो सर, ऑफिसमध्ये पोचले, मी रजिस्ट्रेशन नंबर घेतला, पण झालं असं की माझं सर्टिफिकेट इथून डिस्पॅच झालं आहे, पण ते मेन पोस्ट ऑफिसमध्ये अडकलं आहे. तर आता रजिस्ट्रार सर म्हणतात की ते त्यांचं ऑथॉरिटी लेटर देतील आणि माझा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर देतील आणि मी आता डुप्लिकेटसाठी अर्ज केल्यानंतर ते पण देतील, पण त्यासाठी माझी ॲडमिशन थांबवण्यात येऊ नये अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. त्यामुळे त्यांना पण म्हणजे हा सगळाच प्रवास त्यांनाही थक्क करणार होता की एका मुलीनं एवढं माहीत नसताना जाऊन एवढं सगळं मिळवलं. मग ते म्हटले ठीक आहे, तू फॅक्स कर तुझा नंबर आणि तुझी ॲडमिशन कन्फर्म. मग त्यांच्याकडून मी तो नंबर घेतला, तो कॉलेजला फॅक्स केला आणि म्हणजे त्यावेळेला माझं मलाच रडू आलं की मी हे करून दाखवलं
आणि पहिला फोन आईला केला की माझी ॲडमिशन झाली आणि तू आता घरी कळव की माझी ॲडमिशन झालेली आहे. मग त्या गृहस्थांबरोबर परत मी रात्री 11च्या गाडीने निघून सकाळी सातारला आल्या लगेच स्टँडवर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीचा ड्रेस घेतला होता, तो तिला परत देऊन चहा वगैरे घेऊन परत त्याच पावली सोलापूरला परत आले. आणि आल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये तोपर्यंत सगळीकडे ही बातमी एवढी पसरली होती की ह्या मुलीनं इंटरव्ह्यूला म्हणून गेली आणि रजिस्ट्रेशन नंबर नसताना ते सर्टिफिकेट मिळवायला ही मुंबईला जाऊन आली ध्यानी महिन्यांनी. आमच्याकडे पैसे पण नव्हते, सुदैवाने त्या नातेवाईकांना मदत केली, त्यामुळे जाऊन मी ते मिळवू शकले. पण एक मला असं वाटलं की ह्या आपल्या ज्या पूर्वापार समजुती आहेत की मांजर आडवं गेलं तर काम होत नाही, ते कुठंतरी तुम्ही पॉझिटिव्हिटी बाळगा की नाही हे काम होणारच. जी गोष्ट निगेटिव्ह असते ती आपण जर मनाने पॉझिटिव्ह ठरवलं आणि पॉझिटिव्हिटीनं प्रयत्न केले, कष्ट केले, तर तुम्हाला काहीही अशक्य नाही. जर तुम्ही देवावर भार टाकून बसलात की बाबा देवा आता तूच काहीतरी कर, देव आपल्याला निश्चित मदत करेल, पण त्याच्या आधी तुम्ही काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या प्रयत्नाचं कष्ट आणि त्याचं गोड फळ त्या कष्टाचे हे तुम्हाला नक्कीच मिळतील. हे एकच माझ्या त्या अनुभवावरून मला आलं आणि पुढच्या माझ्या सगळ्या शिक्षणात मला ते खूप उपयोगी पडलं. कारण एखादा बेबी डिलिव्हर होताना काही अवघड प्रसंग आला, ज्या ठिकाणी आता मी ग्रामीण भागात काम करते, ॲनेस्थेटिस्ट मला दुसरीकडून बोलवावे लागतात, बालरोगतज्ञ माझ्यापासून लांब आहेत किंवा ब्लड बँक माझ्या ठिकाणापासून लांब आहे. कुठलाही एखादा अवघड प्रसंग जेव्हा डिलिव्हरीत येतो त्यावेळेला मी मनानं एकच ठरवते की मला शेवटपर्यंत मला प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न सोडायचे नाहीत. आणि ह्याच्यातनं ते आई, ते बाळ आणि मी, आम्ही तिघाही झळाळत्या यशानं आम्ही बाहेर घेऊ. आणि देवाच्या कृपेने आत्तापर्यंत तसंच झालेलं आहे की मी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळतं. त्यामुळे प्रयत्नांती परमेश्वर हे एक मला फार हे ब्रीद माझ्या आयुष्यात अगदी ठरलेलं आहे. मॅडम, तुम्ही प्रयत्न करता आणि तुम्हाला यश मिळतं, मी ती गोष्ट ऐकत होतो. आणि जेव्हा ते रजिस्ट्रार म्हणाले की तुझं सर्टिफिकेट डिस्पॅच झालंय आणि ते गट्ट्यात कुठच्या तरी पडले, त्या क्षणाला मला असं वाटलं की तुम्ही तिथं जाऊन, म्हणजे ते जर नाही बोलले असते तर त्या गट्ट्यांमधनं सर्टिफिकेट शोधलं असतं. म्हणजे जे वेळ डोक्यावर मी ते केलं असतं. जर त्या माणसाने मला कोऑपरेटिव्ह केलं नसतं तर मी त्यांना हे म्हणजे म्हटलं असतं की ते कुठल्या पोस्टात आहे मुंबईच्या सांगा, मी जाऊन सगळे काढून बघते आणि मी शोधून माझं सर्टिफिकेट घेते. एवढी माझी तयारी होती. पण काही झालं तरी मला ॲडमिशन मिळवायचीच आहे, ही एक जिद्द, प्रखर जिद्द माझ्या मनात होतीच. प्रयत्नांती परमेश्वर. आणि मॅडम, तुम्हाला ॲडमिशन मिळालं, त्यानंतर तुम्ही डॉक्टर झाला. तुम्ही तो किस्सा पण सांगला जेव्हा पहिल्या बाळाची पहिली जी डिलिव्हरी झाली तिचा. मॅडम, मला असं विचारायचं की बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे ना की आपण प्रयत्न करत असतो, बरेच जण पालक प्रयत्न करत असतात बाळासाठी आणि बाळ होत नसतं किंवा एखाद्या बाळाला गंभीर आजार असतो आणि आपल्याला काय भेटत पण नसतं की याला नक्की काय निदान पण भेटत नसतं. आणि मग जेव्हा ती बाळाची बातमी येते की अरे नाही, म्हणजे 2-3 वर्ष तुम्ही पण मेहनत घेतलेली असते, त्या पालकांनी मेहनत घेतलेली असते आणि मग तो क्षण होतो की तुम्ही जे ठोके ऐकता त्या क्षणात मॅडम तुम्हाला काय वाटतं तेव्हा की इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांना मूल होत नाही असं कपल ज्या वेळेला ट्रीटमेंटसाठी येतं आणि बरेच वर्ष त्यांना ट्रीटमेंट चालू असते, ज्या वेळेला हे आपण एखाद्या ग्रामीण भागात ही प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेला आपल्याकडे सोयी फार कमी असतात, फार कमी आपण त्याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. पण त्याच्यातून आपण मॅक्झिमम प्रयत्न करून ज्या वेळेला त्या बाईला प्रेग्नन्सी राहते आणि ज्या वेळेला आपण ते पहिले हार्टबीट ऐकतो, पहिले हार्टबीट पाहतो, त्यावेळेला मनाला जे समाधान मिळतं त्याला खरोखर त्याला कशाची तुलना नाही. कारण हे सगळं अचीव्ह करूपर्यंत आम्ही पण आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडवर कुठंतरी सॅक्रिफाईस केलेलं असतं. बऱ्याच आमच्या आयुष्यात काही आनंदाच्या काही घटना असतात त्याला आम्ही जाऊ शकत नसतो. एखादी काही वाईट बातमी झालेली असते, नात्यातले कोणी, अगदी आपले सख्खे कोणी गेलेले असतात तरी आपण त्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकत नाही. आपल्या मुलाला बरं नसेल तर त्याला आपण वेळ देऊ शकत नाही. पण अशा वेळेला आपल्या ज्ञानाचा आपण सगळा वापर करून एखाद्या जोडप्यासाठी जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो आणि ज्या वेळेला त्या प्रेग्नन्सी राहिलेल्या बाळाचे पहिले ठोके ऐकतो त्यावेळेला मागच्या या सगळ्या कष्टाचा आपल्याला विसर पडतो. तो क्षण आयुष्यामधला खूप आनंदाचा असतो. आणि काही वेळेला एखादी कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी करताना असं वाटतं की त्या टेन्शननी माझ्या आयुष्यातले 2-4 वर्ष कमी झाले असतील. पण दुसऱ्या क्षणाला ज्या वेळेला आपण असे पहिल्यांदाच अपत्यप्राप्ती राहिलेल्या एखाद्या वध्यत्वाच्या केसमध्ये ज्यावेळेला ठोके ऐकतो किंवा सोनोग्राफीवर ठोके बघतो त्यावेळेला परत 4 वर्षांना आयुष्य अधिक मिळतं असं वाटतं. मॅडम, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा अट्टहास होता की ग्रामीण भागामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. मग ज्या वेळेला तुमचं एज्युकेशन पूर्ण झालं त्यानंतर तुम्ही
तुमचा त्यानंतरचा डिसिजन नेमका काय होता की ग्रामीण भागातच तुम्ही काम केलात की आधी शहरात काम केलात की नंतर ग्रामीण भागात आलात, आणि ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही आलात त्यावेळेला इथे आलेले अनुभव काय होते, ह्या गोष्टी ऐकायला आवडतील. हा सगळा प्रवास तर एकदम हिंदी फिल्मी स्टाईलनीच असा आहे. ज्या वेळेला MDची शेवटची परीक्षा आमची होणार होती त्यावेळेला आमचा ग्रुप सगळ्या चर्चा करत असायचा की नंतर कोण कुठे प्रॅक्टिस करणार, कुठे कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाणार की स्वतःचं हॉस्पिटल काढणार. त्यावेळेला मात्र माझं म्हणणं असं आहे की नाही, मला ग्रामीण भागात जायचं आहे आणि ग्रामीण भागात जाऊन मला स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करायचं आहे. तर त्याच वेळेला डॉक्टर मिलिंद कुलकर्णी हे पण माझे कलिगच होते. तर त्याच वेळेला त्यांचे पण विचार असायचे की मी सुद्धा ग्रामीण भागात जाणार आहे, आणि त्यांना पहिल्यापासून कोकणाची फार आवड होती. ते मूळचे कोल्हापूरचे, त्यांना कोकणची आवड असल्यामुळे त्यांनी ठरवलंच होतं की मी प्रॅक्टिस करणार तर कोकणात करणार. तर त्यांना पण असं असायचं की ग्रामीण भागात जिथं कोणीही पोचू शकणार नाही डॉक्टर वैद्यकीय सेवा द्यायला, अशा भागात जाऊन मला काम करायचं आहे. तर आमच्या MDच्या शेवटच्या वर्षाला आमच्या प्रिन्सिपलच्या घरी आम्हाला एक डिनर असायचं. सगळे परीक्षा वगैरे संपल्यानंतर एक जेवण द्यायचे ते की बाय म्हणण्यासाठी. त्यावेळेला ते सगळ्या मुलांना विचारायचे तुम्ही पुढे काय करणार काय करणार. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की मिलिंद कुलकर्णीला पण ग्रामीण भागात जायचं आहे आणि हिला पण ग्रामीण भागात जायचं आहे. जर दोघांचे विचार एकसारखे असतील तर त्यांनी म्हणजे एकमेकांच्या सोबतीनं प्रवास करायला काय हरकत आहे पुढचा सगळा, अशा रीतीनं त्यांनी तो पहिल्यांदा मला तो प्रश्न विचारला आमच्या सरांनी. तर मी म्हटलं त्या दृष्टीनं मी एक कलिग म्हणून बघितलेलं होतं त्यांच्याकडे. तर म्हटलं चालेल, म्हणजे ते त्यांची एकूण जी धडपड पेशंटसाठी सतत पॉझिटिव्ह ह्याच्यानं प्रयत्न करत असायची, त्यांच्यातली ती पॉझिटिव्हिटी जी होती ना तीच मला त्यांच्याकडे अट्रॅक्ट केली की बाबा हा माणूस खूप धडपडे आहे आणि नाही रे हा शब्द त्याच्या कोशामध्ये नाही असला तरी ते आहे मध्ये बदलायची एवढी धमक त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे चालेल तसं. आणि त्यांनी आम्हाला असं हे इंट्रोड्यूस केल्यामुळे मी त्यांना विचारलं की त्यांनी असं मला विचारलं आणि मला पण असं चालेल तर तुम्हाला चालेल का. तर त्यावेळेला ते म्हटले मॅडम हे असं म्हणणं आणि प्रत्यक्षात करणं ह्याच्यामध्ये खूप तफावत असते. तर तुम्ही कोकण बघितलंय का, कोकणाची काय माहिती आहे तुम्हाला. तर मी हसले. कोकणात पायऱ्यांची भात शेती असते एवढं मला कोकण माहिती आहे, बाकी कोकणात काय कसं असतं मला काही माहिती नाही. तर ते म्हटले नाही, म्हणजे एखाद्या मेडिसिनच्या माणसानं जाऊन तिथं काम करणं आणि एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञानं जाऊन काम करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण तुम्हाला तिथे लहान मुलांचे डॉक्टर लागणार, ब्लड बँक लागणार, ॲनेस्थेटिस्ट लागणार, एवढ्या सगळ्या सोयी नसतील तर तुम्ही ऑपरेशन करणार कसे. तर माझं म्हणणं होतील ना सवयी, आपले जसे विचार आहेत तसे कुणाचे तरी असतीलच ना. आणि आत्ता तिथे होत नाही आहेत का, होत आहे, मग ते आपण मिळवू शकू. आणि काही झालं तरी आपण कोकणात प्रॅक्टिस सुरू करायचीच. मग नंतर आमचा लग्नाचा विचार झाला आणि दोन्ही कुटुंबाकडून मान्यता मिळाली. नंतर लग्न झालं आणि त्यानंतर आम्ही एक सर्वे घेतला कुडाळपासून ते खारेपाटणपर्यंत. तर प्रत्येक गावामध्ये किती डॉक्टर आहेत, इथे स्त्रीरोग तज्ज्ञ किती आहेत, हॉस्पिटल किती आहेत. तर डॉक्टरांना आतले मंचे, मुटाट, वाघोटण तिकडची गावं आवडायची. पण मला वैभववाडी, तळेरे, खारेपाटण का, तर इथून बाबा कणकवली जवळ आहे, ब्लड बँक जवळ आहे, मला बालरोग तज्ज्ञांकडे पटकन एखादं मूल घुसमटलं तर त्याला पाठवता येईल, तर मला सेफ प्रॅक्टिस करता येईल. या दृष्टीनं मला खारेपाटण आणि तळेरे हे 2 गावं आवडली होती. तर आम्ही 2 दिवस असे फिरत होतो. प्रवासी हॉटेलमध्ये आम्ही राहिलेलो आणि आम्ही सर्वे करत होतो. तर आम्ही सर्वे करताना डॉक्टरांची स्कूटर इथे पंक्चर झाली आणि इथे आवी वाडी आहे म्हणून पंक्चर काढणारे होते, त्यांचं दुकान होतं. तर आम्ही तिथे गेलो. मग ते म्हटले कोण तुम्ही, कालपासून इकडे तिकडे फिरताय, काय पाहिजे तुम्हाला. तर म्हटलं आम्ही असे डॉक्टर आहोत, दोघंही MD आहोत आणि आम्हाला खेड्यात प्रॅक्टिस करायची, म्हणून आम्ही एखादं चांगलं स्पॉट मिळतोय का बघतोय. तर ते म्हणाले एक आहे, म्हणाले माझ्या एका मित्राचा उदबत्तीचा कारखाना आहे, उदबत्तीचा कारखाना असल्यामुळे ते मोठं आहे, पण तुम्हाला हॉस्पिटलसाठी म्हणून चांगलं आहे, बघणार का. तर आम्हाला असंही तळेरे गाव आवडलं होतं. मग आम्ही स्कूटर पंक्चर काढायला तिथे ठेवली आणि रिक्षाने आम्ही त्या घरी गेलो. आणि ते मोठंच्या मोठं घर होतं, छान, म्हणजे ते पूर्ण उदबत्तीचा कारखाना असल्यामुळे काळ्या रंगाने ते काळवंडून गेलेलं होतं. पण तिथं आम्हाला सगळं आमचे हॉस्पिटल चकचकीत पांढरशुभ्र हॉस्पिटल आम्हाला दोघांना एकदमच आमच्या डोळ्यात चमकलं की खूपच छान आहे हा स्पॉट, आपण इथं सुरू करायला हरकत नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला जागा आवडली तर चालेल. ते म्हटले पण थांबा, ह्या जागेबद्दल एक असं आहे की ही बाधित जागा आहे की इथं काही सुरू केलेलं चालत नाही. इथं जे आलेत त्या सगळ्यांचं सक्सेसफुल झालेलंच नाही, ते सगळे निराश होऊन गेलेले आहेत. मग म्हटलं मग तर अगदीच चालेल, आम्हाला अशीच जागा पाहिजे. असं त्या जागेचं काही नसतं, आपण जे काम करू त्याच्यावर त्या वाईब्स अवलंबून असतात आणि आपण कष्ट केलं तर तिथं निश्चितच चांगलं होईल आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आमचा काही ह्या जागा वाईट आहे ह्या याच्यावर आमचा विश्वास नाही आहे आणि आम्हाला ही जागा चालेल.
त्यानंतर प्रश्न होता की ते घर साफ कसं करायचं, कारण कोकणात त्यावेळेला आणि आता पण माणसं मिळत नाही. त्यामुळे डॉक्टर, माझे दीर आणि त्याचे 3 मामे भाऊ असे ते 5 जण कोल्हापूरहून आले आणि त्या भिंती सगळ्या घासून त्यांनी चुन्याचा आधी ते प्रायमर मारला, त्याच्यावर व्हाईट कलर दिला आणि पूर्ण हॉस्पिटल एकदम चकचकीत करून टाकलं. आणि त्याला मध्ये एक 20 बाय 30ची पडवी, असे 3 मोठे रूम्स होते आणि साईडला 2 पडवी होते. तर मेन जे होतं ते आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि 20 बाय 60ची पडवी जी होती त्याच्यामध्ये आम्ही एक कपाट ठेवून एक रूम केलं, दुसरं कपाट ठेवून आडोसा करून किचन केलं, असे आम्ही रूम्स केले. आणि त्या हॉस्पिटलची सगळी आम्ही रचना आमच्या ह्याच्यानं जे घरातलं सामान होतं, आम्ही काहीही नवीन सामान विकत घेतलं नाही. कोल्हापूरच्या घरात गॅरेजमध्ये जे जे सामान होतं ते सामान घेऊन आम्ही आमची पहिली प्रॅक्टिस सुरू केली. आणि आम्ही पहिल्यांदा त्यांना म्हटलं होतं की ह्याचं भाडं किती देणं आम्ही अपेक्षित आहे. ते म्हटले हो प्रॅक्टिस चाललं तर तुम्ही द्या, नाही तर तोपर्यंत 500, 700, 800 रुपये दिले तरी खूप झालं. आम्ही म्हटलं नाही, एवढ्या मोठ्या जागेचे आम्ही 1500 रुपये सुरुवातीला देऊ आणि हॉस्पिटल चांगलं चालणार, त्यानंतर आम्ही भाडं वाढवू. आणि ज्या दिवशी ओपनिंगच्या दिवशी त्या घराचा मालक ती जागा बघायला आला तर त्याचा विश्वासच बसेना की हा उदबत्तीचा कारखाना जो होता तो एवढ्या छान हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट केला. आणि त्यांनी सांगितलं की दवाखाना तुमचा चालणार इथे, पण मला भाडं 3000 पाहिजे. त्यामुळं म्हणजे ओपनिंगचं जे आम्ही जेवण ठेवलं होतं ते आमच्या खशाखाली उतरेना. म्हटलं देऊ आम्ही, पण आम्हाला अजून माहीत नाही आमचा प्रॅक्टिसचा जम इथं किती बसतो काय बसतो. आम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्ही तुम्हाला 1500 रुपये देऊ, पण त्यांनी सांगितलं नाही, 3000 रुपये भाडं देणार असाल तर तुम्ही इथं थांबा, नाही तर तुम्ही रिकामं करा. मग परत सगळे कासर्डे आणि तळेरेतले ग्रामपंचायतीचे सदस्य जे होते त्या सगळ्यांची बैठक झाली आणि ते 2500वर भाडं द्यायचं पहिल्यांदा, आणि दवाखाना चालू झाला की दुसऱ्या महिन्यापासून भाडं वाढवायचं असं ते ठरलं. आणि खरोखर तसं झालं की दवाखाना सुरू केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून दवाखाना आणि तळ्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी तळ्यातलं पहिलं सीझर आमच्या हॉस्पिटलमध्ये मी केलं, कासर्डेच्या हॉस्पिटलमध्ये, की तोपर्यंत त्या तळ्यात सीझरची अशी काही सोय नव्हती. 3 मार्च 1995ला मी हॉस्पिटल सुरू केलं 3 मार्चला, आणि 10 मार्चला पहिलं सीझर केलं. ते पण सरपंचांचीच मुलगी होती आणि ते मूल आडवं होतं आणि बरेच वेळ प्रसूती होत नव्हती. त्यावेळेला ते विचारायला आले की इथं सीझर होईल का. मग दुसरा प्रश्न असा आला की भूल देणारे डॉक्टर कणकवलीहून मागवायचे, नंतर ऑपरेशनसाठी ब्लड लागत होतं ते ओरसहून मागवायचं होतं. पण आम्ही ठरवलं की हे आपण करायचं म्हणजे करायचं. पण त्या दृष्टीनं मी एका ह्याच्यानं मी खूप समाधानी काय किंवा एक दैवी मला वरदहस्त म्हणा की मी पेशंटसाठी झटत असताना त्याच वेळेला सायमल्टेनियसली मागे खूप कामं करावी लागतात. ब्लडची अरेंजमेंट करावी लागतात, नंतर बाळाला काही न्यायची आणायची व्यवस्था करायची असते, वाहनांची काही सोय करायची असते. तर या सगळ्या आघाड्यांवर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी एकटे लढत होते. कारण मी आज ज्या वेळेला पेशंट बघत होते त्यावेळेला पेशंट सोडून बाहेर येणं मला शक्य नव्हतं. त्यावेळेला त्यांचा पाठिंबा म्हणजे जबरदस्तच पाठिंबा, त्यांचा पुढाकार पण होता आणि पाठिंबा पण होता. आणि मी मध्ये सेफ होते. सुरुवातीच्या प्रॅक्टिसच्या काही काळामध्ये कुठलाही ऑपरेशन असताना असिस्टंटची गरज लागते आणि अगदी सुरुवातीला आपल्याला कोण असिस्टंट मिळणार, त्यामुळे सरच असिस्टंट व्हायचे, सरच मग लाईटची व्यवस्था बघणारा माणूस व्हायचे, सरच जाऊन ब्लड घेऊन यायचे. ते बाळ घुसमटलं तर सर आपल्या स्वतःच्या गाडीत घालून ते नेऊन बालरोग तज्ञाकडे सोडून यायचे. त्या ऑक्सिजन द्यायची गरज असेल तर ते स्वतः ऑक्सिजनचं ते मास्क धरून थांबायचे. म्हणजे ते नसते तर ही शेवटी टीमवर्क आहे आणि कुठंतरी त्यांचा मला आधार आत्तापर्यंत आहे. त्यामुळे हे एवढं सगळं आम्ही उभं करू शकलो. त्यामुळे त्यांची पण मी खूप आभारी आहे, कारण त्यांनी त्यांचं क्षेत्र सोडूनसुद्धा कितीतरी वेळेला मला मदत केलेली आहे. आणि ते जे घर आम्ही सगळं रिन्युएट केलेलं होतं तिथे पूर्वी फरशी वगैरे नव्हती, शेणानं सारवलेली जमीन होते. आणि मी आयुष्यात कधी शेणानं सारवणं हा प्रकार माहीत नव्हता, कारण मी सिटी लाईफमधली मुलगी होते. पण मी विचारलं की हे सारवण्यासाठी काय करावं लागतं, तर ते म्हटले बायका मिळत नाहीत, आपल्याला स्वतःला सारवलं पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे मी सारवते. डॉक्टर म्हटले कसं सारवणार तू. म्हटलं सारवेन ना, काय नाही वाटणार. मी हातात ग्लोव्ज घातलं, ते एका बादलीमध्ये शेण घेतलं, ते पातळ केलं, ते ओतून ते ह्याच्यानं असं बघितलं होतं कधी कुठं सुट्टीत गेले होते त्याला की असं समोरच्या घरात कोणतरी करतंय, शेतात वगैरे करतात. त्यामुळे ते लक्षात होतं की बाबा असं पण करता येतं. त्यामुळे जमीन सारवण्यापासूनची कामं, पण मला त्याच्यात आनंद मिळाला, कारण माझी इच्छा होती मी खेड्यात प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर त्यावेळेला काय काय अनुभव येतात ते मी त्या आनंदाने घेतले. मी त्यावेळेला असं नाही म्हटलं अरे बापरे हे आता शेणात कोण हात घालणार, असं नाही. मग म्हटलं ठरवलं की आपण आता पैसे जमले की फरशी बसवायचे, पैसे जमले की फॉल्स सिलिंग करून घ्यायचं. असं करत करत आम्ही त्या घरामध्ये खूप बदल केले आणि एकदम एका चकचकीत हॉस्पिटलमध्ये त्याचं रूपांतर केलं. म्हणजे अगदी काही वेळेला असं होतायचं की नळाला पाणी नसायचं, मग ते शेजारच्या विहिरीवरनं पाणी शेंदून आणावं लागायचं. ते मी कधी केलं नव्हतं आयुष्यात, पण मला ती मजा वाटली.
म्हणजे एकदा तर असं चित्र होतं की एक पेशंट आले माझ्याकडे 4 व्हीलरमधून की डॉक्टर कुलकर्णीचा दवाखाना कुठे, आणि मी कळशी कमरेवर घेऊन मी पाणी घेऊन येत होते. मी म्हटलं इथं आहे शेजारी, आणि मी शेजारच्या घरातून विहिरीवरनं पाणी आणत होते. तर ते तिथे बसले, आणि ज्यावेळेला माझं पाणी भरून झालं मी जाऊन ड्रेस बदलून परत आले, तर ते म्हटले तुम्ही डॉक्टर आणि तुम्हीच पाणी भरत होता? नाही नाही, आम्हाला तुमच्याकडे नाही तपासायचं. मी म्हटलं आपलं काम आपण करण्यात कमीपणा मांडण्यात काय दोष आहे, पण ती डॉक्टर स्वतःच पाणी भरते आणि हिच्याकडे काय तपासायचं, म्हणून ते पेशंट निघून गेले. असेही काय काय मजेशीर प्रसंग मला अनुभवायला आले. नंतरचा दुसरा एक अनुभव असा होता की पूर्वीच्या काळात इन्व्हर्टर लाईट्स वगैरे नव्हते. लाईट गेलं, बत्ती गुल की सगळंच संपलं. मग ते कंदिलाची काच घासणं, मग ते कसं घासायचं ते शिकले मी शेजाऱ्यांच्या घरी जाऊन. मग ते कंदील लावायचे. आणि एकदा तर म्हणजे एकदम प्रतिष्ठित घरातले व्यक्ती आहेत, त्यांचे ते डिलेवरीला आले होते, आणि अगदी बेबी डिलिव्हर होणार तेवढ्यात लाईट गेली. त्यावेळेला बिचाऱ्या सरांनी एका हातात कंदील धरला आणि दुसऱ्या हाताने ऑक्सिजनचा मास्क धरून, कारण ते बेबी घुसमटलं होतं, वजनाने जास्त होतं, ते बेबी लगेच रडलं नाही. त्यामुळे मी पूर्ण ते बेबी डिलिव्हर केलं, त्याला रडवलं, रेसिसिटेशन म्हणतात, आणि सरांना त्याला ऑक्सिजन धरायला सांगितलं. त्यावेळेला सर बिचारे एका हातानं ऑक्सिजन धरला होता आणि दुसऱ्या हातानं मला टाके घालण्यासाठी ते कंदील धरला होता. अशा ह्याच्यात ती प्रॅक्टिस केली. पण आपलं जे स्वप्न होतं ते पूर्ण केल्याचं जे सॅटिस्फॅक्शन होतं त्याचा आनंद नंतर बाहेर चांदण्यात बसून आम्हाला दोघांना फार भारी वाटायचं की नाही, आपण एकदम कृतकृत्य आहोत, आपल्या हातून चांगलं झालं, वाईट काही झालेलं नाही. आणि पेशंटचे पण त्यावेळेला खूप असं कौतुकाचं हे मिळालं की एवढं सगळं असताना पण तुम्ही कुठं शक्य नाही असं म्हणत नाही, आणि त्यातूनच तुम्ही काम करत राहता आणि आम्हाला त्याचे रिझल्ट देत राहता. त्यामुळे ते त्यांनी पण खूप ॲप्रिसिएट केलं. खूप छान वाटते मॅडम. म्हणजे जी कसं म्हणतं की गाडी जी तुम्ही म्हणतात बंद पडली, ती तळेरे पंचकृषी यांची ही आपली गाडी तळेरे कासाडे हा जो भाग आहे आमच्या भागाची गाडी पुढे जावी म्हणून तुमची गाडी बंद पडली. आणि मी प्रश्न ठेवला होता की सरांनी दिलेली तुम्हाला साथ, पण मॅडम तुम्हीच बोलत की, आणि डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी लिहिलेलं कोकणचा डॉक्टर हे पुस्तक, त्यांनी सांगितलेले किस्से, आणि सर म्हणजे एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत. आणि तुम्ही दोघंही इथं आलात, आणि त्याच्यानंतर मॅडम सरांनी आणि तुम्ही जी इतरांच्या जीवनात मोटिवेशन घेऊन गेलात ते मॅडम खूप म्हणजे मोठी गोष्ट. सरांचा देखील आम्ही निश्चितच या म्हणजे नेक्स्ट आमची आता सिरीज आहे, त्यामुळे सरांचा नक्कीच एक आम्ही पॉडकास्ट घेणारच आहोत मॅडम. कारण सरांना भेटणं, सरांच्या मार्गदर्शन घेणे खूप मोठी गोष्ट आहे. सरांबद्दल मॅडम तुम्ही बोललातच. मला मॅडम तुम्ही तुमच्यामुळे, तुमच्या प्रयत्नाने अनेकांना बाळ झालं मॅडम. तर मॅडम तुम्हाला देखील एक मुलगी आहे मॅडम. कसं असतं मॅडम की प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला मूल असावं, आणि त्या मुलाला अभिमान वाटावा आपला की अरे माझी आई हे करते, माझे बाबा हे करतात. तर मॅडम तुमच्या जीवनात तुमच्या मुलीला तुमचा असा अभिमान वाटला असा मॅडम एखादा क्षण आम्हाला सांगा की ज्यावेळी मुलीला तुमचा प्रचंड अभिमान वाटला. नक्कीच. मुलीच्या अगदी सुरुवातीच्या लहानपणीचा जो तिचा आणि माझा काळ होता तो आम्ही थोडं लांब राहावं लागलं आम्हाला दोघींना एकमेकींपासून. कारण ती जेव्हा 4 महिन्याची होती त्यावेळेला तिला स्किनला रॅश यायला लागली, आणि त्यामुळे त्या डॉक्टरांनी सांगितलं की तिला कोकणातल्या दमट हवेचा तिला त्रास होतोय, त्यामुळे थोडं तिला एक तर तुला प्रॅक्टिस बंद करून तिला घेऊन कोल्हापूरला राहावं लागेल किंवा मुलीला लांब ठेवावं लागेल. पण माझं पहिल्यापासून होतं की मला ग्रामीण भागातच सेवा द्यायची आहे, त्यामुळे मी तर प्रॅक्टिस बंद करणार नाही, परंतु मग मुलीचं काय करायचं. तर त्यावेळेला माझी सासू माझ्या मदतीला धावली. त्या स्वतः एक प्राध्यापिका, आता रिटायर झालेल्या आहेत, त्या स्वतः प्राध्यापिका होत्या. तर त्यांनी सांगितलं की मी तुझ्या मुलीला सांभाळते, तू त्याची काय काळजी करू नको. आणि वयाच्या 4थ्या महिन्यापासून माझी मुलगी माझ्या सासूबाईंकडे राहिली. त्या स्वतः कॉलेजला जाताना माझ्या मुलीला त्यांच्या आईकडे ठेवायच्या आणि कॉलेजहून येताना घेऊन यायच्या. आणि नंतर त्यांनी खूप छान तिचं पालनपोषण केलं, तिच्यावर चांगले संस्कार केले, आणि तिला चांगली पुस्तकं वाचायला दिली, तिला एक चांगली व्याख्याती केली, तिला कथ्थकच्या डान्सला घातलं, तिच्या बऱ्याच परीक्षा झाल्या कथ्थकमधल्या, आणि एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी जे म्हणतो, चतुरस्त्र व्यक्तिमत्व असं तिला ते डेव्हलप केलं त्यांनी. आणि त्यामुळे मला असं माझ्या करिअरकडे चांगलं लक्ष देता आलं आणि माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण करता आलं. पण माझ्या या सगळ्या व्यस्ततेमुळे मला कधीही कुठल्या कार्यक्रमाला जाता यायचं नाही, कधी कुठल्या लग्नाला उपस्थित राहता यायचं नाही, कोणी नातेवाईक एक्सपायर झाले तर त्यांना भेटायला जाता यायचं नाही, कुठल्याही प्रसंगाला मला जाता यायचं नाही. त्यामुळे मुलीला माझ्या फार वाईट वाटायचं की आपली आई सारखी प्रॅक्टिस काय करते, कधी ती आपल्याला वेळ देत नाही. मग तिला कधी कोणी विचारलं की तू मोठी झाल्यानंतर काय होणार, तर ती म्हणायची की मी डॉक्टर नाही होणार,
मी शिक्षिका होणार, मी 11 ते 5 शिकवणार आणि नंतर माझ्या 2 मुलांना घरात सांभाळणार. म्हणजे इतका तिच्या मनात हे होतं की आईनं मुलांना सांभाळायला पाहिजे आणि आपली आई आपल्याला वेळ देत नाही. परंतु नंतर जसं जसं ती मोठी होत गेली तसं तसं तिच्या त्या स्किनला रॅश जी येत होती ती हळूहळू कमी आली. नंतर मग तिला आम्ही 5वी 6वी 7वी कासड्याच्या शाळेत इथे ॲडमिशन घेतली आणि तिला इथे घेऊन आलो. तर त्यावेळेला तिला कळलं की आपली आई बाबा हे दोघे मेडिकल फील्डमधले आहेत आणि किती व्यस्त आहेत, त्यांना वेळ मिळत नाही आणि त्यांना त्यांच्या त्या सगळ्या मेडिकल फील्डमुळे त्यांनी आपल्याला वेळ दिलेला नाही. ना की मी त्यांना आवडत नाही असं त्यांना नाही आहे, पण त्यांचं शेड्यूल इतकं बिझी असतं त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. आणि या ठिकाणी कुठेतरी आपल्याला पालनपोषणाला आत्ता आपण सिटीमध्ये जेवढं आपलं विकसित झालो तेवढं कदाचित आपण इथे होऊ शकलो नसतो. त्यामुळे जे झालं ते बरं झालं. नंतर 7वी नंतर मग ती स्वतः म्हणाली की नाही, मला 8वीपासूनचं शिक्षण कोल्हापूरला घ्यायचं आहे आणि मी कोल्हापूरला जाते. आणि एक मात्र होतं तिचं की मी मेडिकलला जाणार नाही. पण मध्यंतरी काही वेळेला असं झालं की आम्ही प्रवासाला कधी कुठे गेलो किंवा ती शिकायला इथं ज्या वेळेला होती तेव्हा आम्ही एखाद्या वाडीवर गणपतीला वगैरे गेलो किंवा कुठल्याही कार्यक्रमाला कुठे गेलो की लोक असं यायचे आणि कितीतरी मोठे मोठे म्हातारी लोक असतील, सिनियर सिटीजन काय, ते येऊन पाया पडायचे की तुमच्या ट्रीटमेंटमुळं आम्हाला मूल झालं किंवा सरांना नमस्कार करायचे की हार्ट अटॅकमधनं तुम्ही वाचवलं म्हणून आज आम्हाला हे दिसत आहे. त्यावेळेला तिला लक्षात आलं की हे दोघं काम करतायत, हे खूप मोठं काम आहे आणि आपल्याला वाटतंय आपले आईबाबा आपल्याला वेळ देत नाहीत, असं नाही. त्याच्यामागे त्यांचं दुसरं काहीतरी हे सोशल वर्क आहे एका प्रकारचं. आणि त्या क्षणाला कुठंतरी तिच्या मनात मेडिकल फील्डबद्दल थोडंसं एक आवड निर्माण झाली आणि तिनं नंतर सांगितलं. आम्ही तिला अजिबात जबरदस्ती केली नाही. आमचं म्हणणं होतं तू शिक्षिका हो, तुझं जे स्वप्न आहे ते तू पूर्ण कर. माझं जे स्वप्न होतं ते मी पूर्ण करण्यासाठी पूर्ण धडपडले. तुला जर शिक्षिका व्हायचं तर तुझ्या स्वप्नासाठी तू निश्चितच प्रयत्न कर. पण नंतर ती स्वतःच तिनं सांगितलं की नाही, मी आता जेव्हा मी मोठी होत असताना तुमचं सगळा हा प्रवास बघितला त्यावेळेला मला कळलं की हे फील्डसुद्धा किती छान आहे आणि मला ह्याच्यामध्येच करिअर करायचं आहे. म्हणून ती MBBSला गेली. नंतर तिला मी गायनेकॉलॉजिस्ट असलेलं मी आवडायची नाही, कारण वेळी अवेळी कधी डिलिव्हरीचे पेशंट येतात त्यामुळे रात्री अपरात्री उठून जावं लागतं, तिच्याजवळ मी नसायची. मग नंतर ती म्हणाली नाही, मी आता स्त्रीरोग तज्ज्ञच होणार आणि लोकांच्या मनात किंवा डोळ्यात तुझ्याबद्दलचा जो कौतुक आदर असतं तसं बघायला मला पण आवडेल. मग त्यावेळेला मी तिला सांगितलं, बघ तू लहान असताना तुला आवडायची नाही, मी आवडायची नाही ना, मग तुझ्या मुलांना पण तू आवडणार नाही, आपली आई एवढी बिझी असते ती. मग त्यावेळेला ती हसायची, नाही नाही, मी माझ्या मुलांना नीट समजावून सांगणार की मी चांगली डॉक्टर आहे म्हणून. मग अशा रीतीनं नंतर ती पण गायनेकॉलॉजिस्ट झाली. पण मला सगळ्यात जास्त कौतुकाचा आणि एक कृतकृत्य म्हणतो आपण सार्थक जीवनाचं झालं हे कशाचं, तर आता नुकतंच तिचं लग्न झालं. माझे जावई आहेत ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि ज्या वेळेला त्या दोघांनी तळेरेमध्ये येऊन हे बघितलं त्यावेळी माझ्या मुलीची पहिल्यापासून इच्छा होती की मी माझ्या आईवडिलांचं हॉस्पिटल सांभाळणार. पण माझ्या जावयाला सुद्धा, की ज्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं होतं पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी, पण ज्यावेळी ते इथले पेशंट त्यांना तपासल्यानंतर त्यांच्या मनात असलेला आदर, त्यांच्या डोळ्यातलं प्रेम आणि त्यांच्याशी बांधिलकी एक हे बघितलं त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं दोघांनी की तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पण इथेच प्रॅक्टिस सुरू करणार. म्हणजे मला असं वाटलं होतं की मुलं खेड्यात येत नाहीत, आपण नुसतं म्हणतो की खेड्याकडे चला, संदेश देताना सगळे देतात, पण नवीन पिढीनं खरंच येणं गरजेचं आहे आणि इथं टिकून राहणं महत्त्वाचं आहे. तर ही माझी पुढची पिढी आता इथे येते, हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मॅडम, कसं तुम्ही सगळा तुमचा प्रवास सांगितला, खूप छान वाटलं. मॅडम, आजकाल आम्ही बघतो ना तर डॉक्टर एवढी सेवा करत असतात आणि बऱ्याच वेळा जेव्हा पेशंट, डॉक्टरची काही चूक नसते खरं तर, पण शेवटी मेडिकल क्षेत्र आहे मॅडम, काही म्हणजे ज्या गोष्टी घडतात, ज्या घडून येत माणसाचा, म्हणजे अनेक वेळा डॉक्टरांवर हल्ले पण होतात या गोष्टींमुळे. जेव्हा आपला पेशंटला दागावलं जातं किंवा उपचारबद्दल काय असतं, डॉक्टरांची काही चूक नसताना देखील असे हल्ले होतात, असे प्रसंग असतातच. आणि त्यामुळे ना मॅडम, प्रत्येक डॉक्टरच्या जीवनात ना एक स्ट्रेसफुल काळ मॅडम नक्की येतो. असा जर काळ तुमच्या जीवनात मॅडम स्ट्रेसफुल काळ आला असेल तर तो कोणता होता, त्यावर तुम्ही मात कशी केली? आणि मॅडम, आज देखील जेव्हा असे छोटे छोटे स्ट्रेसफुल प्रसंग घडतात तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला कशा प्रकारे शांत करता, हे मॅडम आम्हाला आता ऐकायचं. ओके. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हटल्यानंतर प्रत्येक डिलिव्हरी हे एक स्ट्रेसफुल प्रसंगच असतो, कारण शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल ते सांगता येत नाही. म्हणजे बाळाचे ठोके आत्ता व्यवस्थित आहेत
तर ते डिलिव्हरी होईपर्यंत ते बाळ कधीही घुसमटू शकतं. त्याला बरीच कारणं असतात, पण ते आपण पेशंटना नाही समजावू शकत. त्याला आम्ही बरेच आधी काउन्सिलिंग केलेलं असतं. कुठल्या एखाद्या टप्प्याला नॉर्मल प्रसूती होणार नसेल तर त्याला सिझेरियन लागेल असं सांगू शकतो, पण सिझेरियन म्हटलं की त्यांच्या मनात जरा शंका कुशंकाचा काहूर उठतं आणि शक्यतो नॉर्मल डिलिव्हरी करा असं ते भरीस पाडतात. आणि कुठेतरी सिझर करणं एवढं सोपं नसतं. आपल्याला भूल देणारे डॉक्टर बोलवावे लागतात आणि तेवढा वेळ आपल्याकडे असायला पाहिजे. त्या काळात एक स्ट्रेस येतो. पण सगळ्यात स्ट्रेसफुल प्रसंग माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात म्हणजे ज्यावेळेला आम्ही प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला HIV प्रमाण खूपच होतं. आणि त्यावेळेला पेशंट एवढं आत्तासारखे सुशिक्षित पेशंटना असं हे नव्हतं की दवाखान्यात जाऊन दाखवलं पाहिजे. डिलेवरी म्हणजे कळा सुरू झाल्यानंतर दवाखान्यात जायचं, घरी नाही डिलेवरी झालं तर प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचं, तिथं नाही झालं तर ते पुढे पाठवताना सरकारीमध्ये दवाखान्यात जायचं. तर पूर्वी असं झालं की HIV प्रमाण खूप असल्यामुळे मी पहिल्यांदा हॉस्पिटलला पाटी लावलेली होती की प्रसूतीच्या आधी प्रत्येकाने आपली नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. पेशंटचं हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप, रक्ताचं प्रमाण किती आहे ते बघितलं पाहिजे, ब्लड ग्रुप माहिती पाहिजे आणि HIV रिपोर्ट, ह्या 3 गोष्टी असल्याशिवाय डिलेवरीला हात लावला जाणार नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी अशी पाटी लावली होती. परंतु बऱ्याचदा असं व्हायचं की एखाद्या PSCमधनं पेशंट सिरियस आहे म्हणून पुढे पाठवताना त्या ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर किंवा रिक्षावाले म्हणायचे इथे एक हॉस्पिटल आहे, एक ट्राय म्हणून आपण बघूयात. अशाकडे पेशंटकडे काहीच रिपोर्ट नसायचे. आणि एकदा असाच प्रसंग झाला. मी संध्याकाळच्या बाहेर बसलेले होते, पेशंट संपले तर मी चहा घेत बसले आणि एक ॲम्ब्युलन्स थांबली आणि नाही रिक्षावाला आला आणि त्यांनी सांगितलं की पेशंट डिलिव्हर होत नाही आहे, तिला पुढं न्यायला सांगितले पण आता तिला कळ्या खूप आहेत, ताबडतोब आत घ्या. म्हटलं ठीक आहे घ्या आतमध्ये. पेशंटचे कागद काही आहेत का, रिपोर्ट काही आहेत का. त्यांनी सांगितलं रिपोर्ट वगैरे काही नाही आहे पेशंटचे, पण आत्ताच्या आता तुम्ही आतमध्ये घ्या पेशंटला. म्हटलं अरे काहीच रिपोर्ट नाही आहे तर मी आत घेऊन करणार काय, तिला रक्ताची गरज लागली तर मला ब्लड बँकेला चिठ्ठी पाठवायला मला तिचा रक्तगट तरी माहिती पाहिजे. पण मी काही सांगायच्या आत ते नातेवाईकांनी आणि त्या रिक्षावाल्यांनी पेशंट आणून डिलेव्हरीच्या टेबलवर ठेवला. आणि त्याच वेळेला संध्याकाळची वेळ होती. मी डॉक्टर कुलकर्णी आणि पॅथॉलॉजिस्ट कुडतरकर म्हणून होते, अरविंद कुडतरकर. मी त्यांना सांगितलं की तुम्ही पटकन पेशंटचं सॅम्पल घ्या, तोपर्यंत ती डिलिव्हरी होणार पेशंट, आणि मला तुम्ही फोन करून सांगा रिपोर्ट काय आहे ते. आणि इतक्या फास्ट सगळ्या घटना घडल्या की मला गाऊन वगैरे घालायला पण वेळ मिळाला नाही ऑपरेशन डिलेव्हरी करताना घालायचा. मी हातात फक्त ग्लोव्ज घातले, पेशंटला कट दिला आणि तेवढ्यात त्यांचा फोन आला, मॅडम पेशंटला हात लावू नका, स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह HIV पॉझिटिव्ह आहे पेशंट. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्या हाताला काहीतरी कट्स झालेले असतात, वुंड्स झालेले असतात, त्या पेशंटला डिलिव्हर करताना ब्लड आपल्याला लागतं आणि नकळत कुठेतरी त्या ब्लडशी संपर्क येतो आपला. पण त्या क्षणाला आता एकदा आपण ते काम घेतलेलं आहे तर ते पूर्ण केल्याशिवाय मला पर्याय नव्हता. मी ती डिलिव्हरी केली, टाके घातले, त्या पेशंटला नंतर सगळं व्यवस्थित केलं, तिला घरीच चहा वगैरे करून प्यायला दिला आणि त्या रिक्षावाल्याला सांगितलं की आता ही पेशंट घेऊन जा, कारण ही HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे बाकीच्या पेशंटना धोका आहे, मी तिला इथं ठेवू शकत नाही. त्यावेळेला तो म्हणाला नाही नाही HIV पेशंट मी माझ्या रिक्षातून नेणार नाही. म्हटलं मगाशी मी पेशंट घेणार नाही तर तुझी भाषा होती की आत्ता पेशंट घेतला नाही तर मी हॉस्पिटल जाळून टाकेन, आत्ता तू जर ही पेशंट रिक्षातून नेली नाही तर मी तुझी रिक्षा जाळून टाकेन, कारण मी माझ्या जीवावर रिस्क घेऊन एवढं काम केलं. कुठंतरी तुला नुसतं पाण्यानं धुवून काढलं तर तुझ्या रिक्षाचा प्रश्न मिटणार आहे, पण मला काही झालं असेल तर त्याचं काय हे घेणार. मी माझ्या आयुष्याशी खेळून केली ना ती डिलिव्हरी. बरं पेशंटकडे डिलिव्हरीला द्यायला पैसेही नव्हते, पण त्याच्यासाठी आपण अडवून ठेवणं पण बरोबर नाही. ती पेशंट गेली, पण त्यानंतर दर 6 महिन्याला मी माझी स्वतःची HIV टेस्ट करून घेत होते. असे 3 वर्ष मी केलं, कारण तो एक इन्क्युबेशन पिरियड म्हणून असतो की पहिल्या 1 वर्षात ते सायलेंट, त्याची लक्षणं दिसत नाही आणि 1 वर्षानंतर तुम्हाला ते कळू शकतं. त्याला माझी मुलगी लहान होती. मी जेव्हा जेव्हा जायची आणि तिला जवळ घ्यायची तेव्हा प्रत्येक वेळेला मला असं वाटायचं की देवा ही शेवटची मिठी असेल का, मी पुढच्या टेस्टला HIV पॉझिटिव्ह येईन का, असे ते दिवस होते. मग ते जेव्हा 3 वर्षानंतर सुद्धा मी निगेटिव्ह आले तेव्हा ते पॅथॉलॉजिस्ट म्हटले अगं बाई आता तू नाही आहेस, HIV नाही आहे, तुला काही झालेलं नाही आहे, नको करूस. पण तरी पण मी प्रिकॉशन म्हणून नंतर करत राहिले. पण ज्या वेळेला 5 वर्षानंतर मी जो एक सुस्कारा सोडला की हां आपल्याला काही झालेलं नाही, त्यावेळेला तो प्रसंग माझ्या आत्तापर्यंतचा या ह्याच्यातला खूप स्ट्रेसफुल प्रसंग होता. त्यानंतर पण पुष्कळ छोटे मोठे प्रसंग आले, पण एक की आपण प्रयत्न करत राहणं. मेन तर प्रॉब्लेम असतो की बाळ घुसमटलेलं आहे, बाळ रडत नाही, अशा वेळेला आपण त्याला ऑक्सिजन देणं, त्याला बॅक मसाज करणं, त्याला रडवण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न असतात, बॅग अँड मास्क म्हणून असतं, रेसिसिटेशन करतं. आणि हे सगळं करत असताना मिलिंद कुलकर्णी माझ्यासोबत कायम एखाद्या हिमालयासारखे माझ्याशी खंबीरपणे ते माझ्या पाठीशी उभे असतात की आपण प्रयत्न करूयात आणि ह्याच्यातनं हे नक्की पॉझिटिव्ह आपल्याला रिझल्ट मिळणार. त्यामुळे
हे प्रसंग एकदमच अंगावर काटा आणणारे आहेत काही काही. आमच्या पण मॅडम अंगावर काटा आला, कारण आम्ही मुलाखती सुरू केल्यावर आम्हाला काहीच माहित नव्हतं की आम्ही का मुलाखती घेतोय, कशाला घेतोय. मात्र हल्ली आमच्या 4-5 मुलाखती घेतल्या, त्याच्यात मॅडम तुमची मुलाखत, मग देवाने आम्हाला म्हणजे या क्षेत्रासाठी का निवडलं, आणि हे विचार बऱ्याच वेळा आमच्यापर्यंत तरी पोहोचतायत. आता त्याच्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचतील, पण समोरासमोर मॅडम लोकांना बऱ्याचदा असं डॉक्टर म्हटलं की पैसा असं त्यांचं इक्वेशन असतं. हे ना डॉक्टर म्हणजे ह्यांचे काय पैसा असणारच त्यांच्याकडे, पण त्या पैशासाठी सुद्धा त्यांनी खूप आयुष्यातलं काही सॅक्रिफाईस केलेलं असतं. जे तारुण्यातले आनंदाचे दिवस असतात ते सगळे अभ्यासात घालवले असतात. स्पेशलायझेशनसाठी खूप झटून काम केलेलं असतं, कारण त्याशिवाय तुम्हाला ती पूर्ण तुम्ही कीन ऑब्झर्वेशन केल्याशिवाय तुम्ही तेवढं कुशल तुम्हाला हे शेवटी लाईफचा प्रश्न आहे. तुम्ही जेवढे केसेस बघाल तेवढं तुम्ही त्यातनं शिकत जाल, त्यानंतर मग तुम्ही सर्व्हाइव्ह होणार. आणि इथं तर हा जीवन मृत्यू आई आणि बाळ अशा 2-2 व्यक्तीचा, बाकी कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा तुम्ही, आज एखाद्या माणसाचं ऑपरेशन झालं तर तो फक्त एकच व्यक्ती, ज्या व्यक्तीचं ऑपरेशन होणार असते तीच फक्त टेबलवर झोपलेली असते. पण डिलेव्हरी हे एकच डिलेव्हरीचं टेबल असं आहे की तिथे आईचा जीव, बाळाचा जीव आणि त्या दोघांना वाचवताना त्या डॉक्टरचा जीव, अशा तिघांचे जीव पणाला लागलेले असतात. खूप मस्त वाटलं मॅडम. खूपच छान. म्हणजे हा किस्सा खरं तर म्हणजे आम्ही विसरू शकत नाही असा किस्सा होता. त्यानंतर मॅडम आता मागे वळून बघत असताना एक डॉक्टर म्हणून तुमच्या आयुष्यात आलेला एक असा प्रसंग जो आठवल्यानंतर अजूनही चेहऱ्यावर एक हास्य येतं, एक आनंदी क्षण आम्हाला ऐकायला आवडेल. माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीला अशीच एक अनरजिस्टर्ड पेशंट आली. तिचं माझ्याकडे नाव घातलेलं नव्हतं, पण ती डिलेव्हरीला आली आणि नेमकी डिलेव्हरी होताना लाईट गेली. तर नेहमीप्रमाणे डॉक्टर कुलकर्णी कंदील हातात धरून उभे होते. मी बेबी डिलिव्हर केलं, नाळ कापली आणि त्या आजीला सांगितलं, गो तुका झील झाला गो म्हणून त्यांच्या हातात ते बेबी ट्रेमध्ये ठेवलं. आणि ते सगळा आनंद झाला त्यांना, झील झाला, कारण तिला आधी पहिल्या 3 मुली होत्या आणि झील झाला म्हणून त्यांना आनंद झाला. तर परत मला डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, ते अजून पोट का तिचं तसं दिसतंय? म्हटलं हो, अजून काहीतरी आत दगडाचं असं हार्ड वाटतंय काहीतरी. बघितलं तर नंतर बॅग पुढे येत होती, तेव्हा मला लक्षात आलं, अरे ही ट्विन प्रेग्नन्सी आहे. कारण तिनं काहीच रजिस्ट्रेशन, आणि पेशंट आली ती डायरेक्ट लेबर टेबलवर, डिलिव्हरी टेबलवरच चढली. मग तेवढ्यात आम्हाला लक्षात आलं की अरे हे दुसरं बाळ येतंय आता बाहेर. मग आम्ही पटकन ते दुसरं बेबी पण डिलिव्हर केलं आणि एक मुलगा एक मुलगी असे ते दोघं जुळे जन्माला आले आमच्या हॉस्पिटलमधले पहिले. आणि त्यानंतर सगळ्यांनाच आनंद झाला. तोपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं की हिला जुळं होतं, कारण मुळातच तिचं पोट एवढं सगळ्या डिलेव्हरीला दिसत होतं आणि तिची ऑलरेडी 5वी खेप असल्यामुळे ते कळलं नाही कोणाला एवढं पोट का दिसतंय ते. आणि त्यावेळेला सोनोग्राफीचा वगैरे एवढा हे करून घेण्याची प्रघात नव्हता त्यावेळेला. आणि मला सगळ्यात जास्त मजा अशी वाटली की 25 वर्षानंतर तो जो मुलगा, जुळ्यांमधला मुलगा होता, त्याच्या बायकोची मी डिलिव्हरी केली आणि त्यावेळेला मात्र त्याला जुळी होती ते मला पहिल्यापासून माहिती होतं. आणि त्याला परत एक मुलगा एक मुलगी जुळी माझ्याकडे झाली. त्यावेळेला मात्र आम्हाला सगळ्यांनाच खूप हसू आलं की ज्या मुलाची मी डिलिव्हरी केली तो जन्माला माझ्याकडे, त्याचं मूल पण माझ्याकडे जन्माला आलं. आणि त्यामुळे आपण आता विनोदी आणि सगळे हसत होते खूप की हा मुलगा पण जुळ्यातल्या बाईंकडे जन्माला आला आणि आता त्याची मुलं दोन्ही बाईंकडे जन्माला आली. थँक्यू मॅडम. खूपच छान. म्हणजे किस्से आम्हालाही ऐकायला आवडते आणि प्रेक्षक ज्या वेळेला नक्कीच. मात्र आता आपण शेवटच्या टप्प्यात रॅपिड फायर या राऊंडकडे वळूया. मी एक तुम्हाला प्रश्न विचारेन आणि त्याचे 4 ऑप्शन तुम्हाला देईन, त्यातील एक तुम्हाला निवडायचं आहे. मॅडम, ज्या वेळेला रुग्ण तुम्हाला पहिल्यांदा भेटतात त्यावेळेला पहिलं वाक्य त्यांचं काय असतं? डॉक्टर मला ताप आलाय, मला फक्त कमकुवतपणा वाटतोय, काहीतरी जरा प्रॉब्लेम आहे, डॉक्टर इंजेक्शन नको. डॉक्टर जरा काहीतरी प्रॉब्लेम आहे अशी त्यांची सुरुवात असते. ओके. हॉस्पिटलमध्ये सर्वात मजेदार सिच्युएशन काय असते? रुग्णांच्या बहाण्यांचे ऐकणे, नर्सेसचे छोटे छोटे किस्से, मुलांचे निरागस प्रश्न, पेशंटचे एक्स्ट्रा ॲडवाईस. ओके. लहान मुलांचे निरागस प्रश्न ऐकणं फार मजेशीर असतं. ज्या वेळेला सोनोग्राफी वगैरे चालू असते त्यावेळेला ते सांगतात, हां हे बाळाचं डोकं हलतंय, हे बाळाचं पोट दिसतंय. म्हणजे मला इतकं हसू असतं, ह्याला काय कळत असेल या ह्याच्यामधले, पण त्यांचे काही कॉमेंट्स ऐकून एकदम रिलॅक्स वाटतं आणि हसू येतं. ओके. डॉक्टर झाल्यावर पहिली फिलिंग काय होती? प्राऊड, थोडं घाबरलेली, आता जबाबदारी मोठी झाली, सेलिब्रेशन?
सेलिब्रेशन. कारण खूप अपोज करून त्याच्यात सगळे आले होते. सगळा प्रवास उभा राहिला होता. पुढचा प्रश्न, तुम्हाला सर्वात जास्त त्रासदायक पेशंट कसा वाटतो? गुगलवरून औषध शोधणारा, इंजेक्शनला घाबरणारा, एकटाच जास्त बोलणारा, फ्री कन्सल्टेशन मागणारा? नाही, गुगलवरनं जे अभ्यास करून गुगल युनिव्हर्सिटीतनं जे त्यांचे प्रश्नावली घेऊन येतात ते खरोखर म्हणजे त्यांना पाया साष्टांग दंडवत घालावं वाटतं की बाबा आमच्या समोर थांबू नका, तुम्ही तुमचे प्रश्न सोडवा. खूप छान. फ्री टाईममध्ये काय करायला आवडतं? वाचन, म्युझिक, ट्रॅव्हलिंग की कुकिंग? सगळंच आवडतं ह्यातलं. त्या वेळेला जे जे शक्य असतं. वाचायला खूप आवडतं, वेळ असेल तर कुकिंग करते, म्युझिक ऐकते आणि बऱ्याचदा आपल्या स्वतःला अपग्रेड करण्यासाठी नवीन आता आपले हे काही माहिती असते त्याच्यावरनं स्वतःला अपग्रेड करायला आवडतं. खूप छान मॅडम. मॅडम, हॉस्पिटलचा एक हॉस्पिटलमध्ये आल्यावर एक वेगळ्याच प्रकारचा वास येतो. तर तो वास आहे ना मॅडम जो येतो तो तुमच्यासाठी काय आहे तो वास? एक म्हणजे प्रोफेशनलची ओळख, तुमच्या आठवणींचा भाग, टेन्शन, काहीच स्पेशल नाही? माझ्यासाठी तो वास म्हणजे माझा ऑक्सिजन आहे. तो नाही, तो आला तरच मी जगू शकते, नाही तर मी जगू शकत नाही. मॅडम, जर तुम्ही डॉक्टर झाला नसतातच, म्हणजे घरच्यांचा जो विरोध होता तो खूपच पक्का होता, खूपच मात केली त्यावर, पण डॉक्टर झाला नसता तर काय झालं असता? टीचर, आर्टिस्ट, उद्योजक की एक सोशल वर्कर? नाही, मी डॉक्टरच झाले असते. काहीही करून मी डॉक्टरच झाले असते. मॅडम, तुमच्या बॅगमध्ये नेहमी काय असतं जेव्हा तुम्ही बाहेर पडता प्रवासाला वगैरे, तेव्हा स्टेथोस्कोप, नोटबुक, सॅनिटायझर की पेन ड्राईव्ह, काय असतं? नाही, नोटबुक आणि पेन असतं. मला काही लिहायला आवडतं त्यावेळेला ते लिहून टाकते. बऱ्याचदा कोणी जाताना कोणतरी प्रवासात कोणी भेटलं की मला संवाद साधायला बोलायला खूप आवडतं. मग त्यांचे काही अडचणी असतील आणि आपण डॉक्टर आहे म्हणून त्यांनी लगेच शंका विचारलं की मला ते औषधं लिहून द्यायला बरं पडतं किंवा एखाद्या स्थानाबद्दल काही माहिती लिहून ठेवायची असेल ते मेमरी राहण्यासाठी पण ते, त्यामुळे नोटपॅड आणि पेन नेहमी असतं माझ्याकडे. मॅडम, जेव्हा तुम्ही पहिले इंजेक्शन दिले डॉक्टर म्हणून तेव्हा काय झालं? एकतर हात थरथरले, खूप कॉन्फिडेंट झालात, पेशंटच जास्त घाबरला की काय झालं नक्की? नाही, खूप कॉन्फिडंट, आणखी कॉन्फिडन्स वाढला माझा त्याच्यात. पेशंट घाबरणार नाही निश्चित. मॅडम, डॉक्टर तुम्ही आहात त्यामुळे घरात तुम्हाला काय म्हणतात? घरची लक्ष्मी, घरची डॉक्टर, गुगलपेक्षा भारी, फॅमिली हेल्पलाईन, काय 24/7 वॉच? घरची हेल्पलाईन म्हणतात. घरची हेल्पलाईन म्हणतात. मॅडम, आता एक शेवटचा प्रश्न घेतो. जर तुम्हाला एक मॅजिक पॉवर मिळाली तर तुम्ही कोणती घ्याल? सगळ्या पेशंटला लगेच बरं करून टाकाल, लोकांना आजारात होऊ नये म्हणून ती मॅजिक पॉवर वापराल, मेडिसिन नेहमी इफेक्टिव्ह असाव्यात असं, कारण कधी कधी मेडिसिन आपण देतो ते पण बऱ्याच वेळा इफेक्टिव्ह ठरत नाहीत, आणि हॉस्पिटलमध्ये नेहमी हसू राहू, कशासाठी वापराल? हॉस्पिटलमध्ये नेहमी हसू राहू, माझ्या हॉस्पिटलमध्ये नेहमी आनंदी आनंद असावा. येस, माझ्या हॉस्पिटलमध्ये नेहमी आनंदी असावा. खूप मस्त वाटलं मॅडम. मॅडम, तुमचा जो सगळा प्रवास आहे तो जर म्हणजे तुम्हाला लेखनाची आवड पण आहे, तुम्ही मॅडम जर लेखनाची आवड जोपासून तुमचा प्रवास जर सगळा इथला सरांचं कोकणचं डॉक्टर पुस्तक तर पूर्ण महाराष्ट्राने वाचलं, तुम्ही मॅडम देखील तुमचे किस्से सगळे लिहिले, कारण मॅडम बरेच जण आम्हाला विचारतील की अरे काय तुम्ही लवकर खूप थांबलात, पण मॅडम शेवटी वेळेची मर्यादा पाळावी लागते. पण मॅडम खूप छान वाटलं या मुलाखतीमध्ये, कारण सगळे किस्से तुमचे आम्हाला ऐकायला आलेत, आणि मी रसिकांची पण माफी मागतो कारण एवढी छान चाललेली मुलाखत मला वेळेच्या अभावी थांबवावी लागते. आपल्यासोबत आज होत्या महाराष्ट्राच्या आरोग्यलक्ष्मी कुलकर्णी मॅडम. खूप मस्त वाटलंय मॅडम. मॅडम, फक्त ही मुलाखत सगळेजण बघत आहेत, विशेषतः मॅडम महिलांसाठी हे आपण सदर चालवत आहोत, तर मॅडम या महिलांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता आजच्या दिवशी? महिलांना आवाहन म्हणजे असं आज कुठलंही क्षेत्र नाही आहे की जे महिलांसाठी उपेक्षित आहे, आणि तिच्याकडे एवढी कॅपॅसिटी आहे, ती अबला नाहीच आहे, सबलाच आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी फक्त घरात ते काम करायच्या, पण त्या घरातलं नुसतं काम करणं हे साधन नव्हतं. घरची मॅनेजमेंट करणं हे सुद्धा एक कौशल्याचा भाग होता.
पण आज घरच्या मॅनेजमेंटचं कौशल्य सांभाळूनच बाहेर परत आपलं करिअर करायचं आणि आपलं करिअर करता करता या समाजामध्ये काम करायचं, त्याच्याबरोबरच आपलं जे मूल आहे त्याचं पण करिअर डेव्हलप करायचं. अशा 3 तारेवर, 2 तारेवर म्हणत नाही मी, स्वतःचं करायचं, घरचं करायचं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी पण काम करायचं. असं तिन्ही पिढ्यांवर एक सक्षमपणे एक महिला निश्चितच आपला प्रभाव उमटू शकते. त्यासाठी तिला हवा तो फक्त तिचा आत्मविश्वास, आणि ह्या आत्मविश्वासासाठी तिनं आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे, शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि या शिक्षणाचा पॉझिटिव्हली सकारात्मक रीतीने आपल्या जीवनाच्या प्रगतीसाठी आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी तिने वापर करून घ्यायला पाहिजे. आजची मुलाखत खूपच रंगतदार झाली, कारण एक एक किस्से जे आम्ही ऐकले ते प्रेक्षकांना देखील आवडतील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि आज आपण कुलकर्णी मॅडमांना भेटलो. उद्या देखील एका नवीन वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण जे कहाण्या बघतोय तो उद्या एका नवीन क्षेत्रातील एका महिलेची कहाणी घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत. हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. खूप आभारी आहे टीम क्लिअर. धन्यवाद.